Next station, Japan. ती फुलं गळून पडतात. चेरी ब्लॉसम ज्याला आपण म्हणतो, त्याला साकुरा सीझन तिथे म्हणतात. माउंट फुजी वर्षातले 60 ते 70 दिवसच व्हिजिबल असतो. मला आजूबाजूला असे ऑटम लिव्ज सगळे लाल, खाली लेक, तिथं स्वान आणि मागे फुजी. एकदम ड्रीमी लोकेशन ते. कॅसलपेक्षा ना एक अशी जागा आहे क्योटोमध्ये जी ऑब्व्हियसली फेमस आहे. हजारो गेट्स आहेत. कुत्रप्रेमी असतील त्यांना 100% माहिती असेल. कुत्र्याला डेडिकेट केलेला आहे. बेबी पंच हा खूप फेमस झालाय. कुठं त्याला पाहता येईल आपल्याला? जॅपनीज स्टीम, हॉट स्टीम बाथ वगैरे फेमस आहे. ते सुद्धा ती घ्यायला येतात. जपानमध्ये एक साधी बर्फाची लादी तुमचं भविष्य सांगू शकते. शिंकानसेन हा जॅपनीज वर्ड आहे बुलेट ट्रेनसाठी. मोठा चौक आहे तिथं आणि तिथं डेली 2.4 मिलियन लोक क्रॉस होतात. ते कार्टूनमध्ये जसं दाखवले सेम टू सेम म्हणजे जपान तसंच आहे. म्हणजे जपान महाग आहे की स्वस्त आहे आपल्या इंडियाच्या तुलनेत? पेनॅक्स, स्वागत आहे तुझं फिरशोकच्या पॉडकास्टमध्ये. थँक्यू. कसं होतं, जपानला भरपूर लोक जातात, बरोबर. पण जपानबद्दल जेवढी क्युरिओसिटी आहे तेवढी माहिती लोकांना नाही आहे. कारण जे प्लेसेस आपण मोस्टली बघतो यूट्यूबवरती किंवा ट्रॅव्हल एजन्सीवरती, सो त्यामध्ये आपण त्यांचा ऑटोमन सीझन असेल किंवा जे मेन प्लेसेस आहे त्या फक्त आपण पाहतो. येस. पण जे आपण जसं म्हणतो ऑफ बीट जपान आहे, की खूप साऱ्या गोष्टीच्या बजेट ट्रॅव्हलर्सला माहिती असायला पाहिजेत आणि त्यांना माहिती करून घ्यायच्यात. आणि आता तू बजेट ट्रॅव्हलिंग जास्त करतो, की तू सोलो खूप वेळा गेला. आता तुझ्या 28 कंट्री कंप्लीट झाल्यात. बरोबर. आता जपानला आता सगळ्यात पहिला जो टॉपिक आहे माझा, की बेबी पंच हा खूप फेमस झाला आहे. येस. आणि खूप लोकांना माहीत नाही की बेबी पंच हा जपानमध्ये आहे. मग समजा आता कोणाला जपानला जायचं आहे आणि बेबी पंच बघायचं आहे, तर त्यांनी कसं गेलं पाहिजे आणि कुठं त्याला पाहता येईल आपल्याला? तो आता जेव्हापासून तो फेमस झाला, जर तुम्हाला जपानमध्ये जाऊन पंचला बघायचं असेल तर जपानची राजधानी टोकियो, तिथून एक साधारणतः 1 ते 1.5 तासावरची ट्रेन आहे. इचिगावा किंवा चिबा नावाचं शहर आहे. तर हां. चिबा शहराचं एक थोडंसं आपण म्हणू शकतो कंट्री साईडला इचिगावा सिटी City झू असं आहे. सो तिथं तुम्हाला पंच मिळेल. आणि आता झालंय असं की जेव्हापासून हा फेमस झालाय, हम्म. तिथं प्रचंड म्हणजे 2-2 ते 3-3 तासाच्या लाईनी असतात पंचला बघायला. आणि ती जागा ॲक्च्युली आहे छोटीशीच. हां. सो म्हणजे आता आपल्याला झू माहिती आहे कसं असतं, एखादा पिंजरा किंवा हे त्याच्या हम्म. बाहेर किती फार फार तर 50-60 लोक राहून एका वेळी बघू शकतात नीट. हा, छोटी जागा, हां. लिमिटेड. सो ते आता झालंय असं की प्रचंड हाईप झालंय. बट देन म्हणजे एक एक्सपिरियन्स की बाबा नाही आता पंच ट्रेंडिंग आहे, मी जपानमध्ये आहे तर बघूनच घेतो असं आहे. आणि मलाही असं वाटतं की हरकत नाही, आता जी ट्रेंडिंग गोष्ट आहे ती बघितलेली काय वाईट आहे. त्याच्यावरून एक आठवलं की जपानचे कायरले खूप व्हायरल होतात. त्याच्यामध्ये जपानची माकडांचा काहीतरी एक प्रकार आहे, जे हॉट स्प्रिंग बाथ घेत बसलेला असतात. हो. आय थिंक ते माकड बहुतेक तिकडेच काहीतरी सापडतं किंवा तो बाथ टाईप जो सिस्टीम आहे त्यांच्याकडेच बघताय. हो, ती ॲक्च्युली जपानचं कसं आहे, ओन्सेन म्हणून आहे, म्हणजे जॅपनीज स्टीम, हॉट स्टीम बाथ हां. वगैरे फेमस आहे. सो ते सुद्धा ती घ्यायला येतात. म्हणजे म्हणजे एक असं आहे की लिव्ह विथ नेचर, म्हणजे जे येईल ते त्यांना करू देतात ते, की काही प्रॉब्लेम नाही, आम्ही करतो जे तुम्ही पण करा आमच्याबरोबर, अशा टाईपचं ते आहे. हॉट स्प्रिंग बाथ वगैरे असं आपण हंगामा जर तुम्ही बघितला असेल हां. लहानपणी, तर डोरेमॉन शिनचॅनमध्ये सुद्धा दाखवतात. ते असे उकळत्या पाण्यात बसलेले असतात आंघोळ वगैरे करत, हॉट स्टीम बाथ वगैरे. सो दॅट इज द सेम, तशा ह्याचं ते आहे. म्हणजे ते एक टुरिस्ट स्पॉट आहे की लोक पण त्यांच्यावर जाऊन बसतात? हो, म्हणजे त्याला ॲक्च्युली ही कन्सेप्ट आहे की ती एक जॅपनीज ट्रॅडिशन मानलं जातं, की आपण जशी अंघोळ करतो हम्म. तसं तिथं हॉट स्टीम बाथचं खूप प्रस्थ आहे किंवा लोकं ते घेणं प्रेफर करतात. आणि मी जेव्हा गेलो होतो तेव्हा सुद्धा आम्हाला खूप लोकांनी सांगितलं होतं, "अरे तुम्ही गेला तर तुम्ही हॉट स्प्रिंग बाथ घ्या, स्प्रिंग बाथ घ्या." पहिली तर गोष्ट ते थोडं महाग असतं. आणि म्हणजे तुम्हाला जर प्रॉपर एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर तुम्हाला लक्झरीमध्येच जाऊन घ्यावा लागतो. नाहीतर बाकी ओके. हां, म्हणजे आपण जे म्हणतो समजा कंपॅरिझन करायचं झालं तर हॉस्टेल आणि 5 स्टार हॉटेल हम्म. ह्याचं जे कंपॅरिझन होतं, सो तुम्हाला तो वाला जर एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर यू हॅव टू बुक 5 स्टार हॉटेल किंवा
मे बी 4 स्टार हॉटेल, तर तिथं तो एक्सपिरियन्स तुम्हाला घ्यायला मिळतो. नेचरवर जपान ॲक्च्युअली खूप जपलंय प्रचंड जपले, आणि प्रचंड. एवढे भूकंप होऊन सुद्धा अजून तिथे जंगल येस. वगैरे खूप आहे. आणि त्यांचं एक मी स्टोरी ऐकली की त्यांनी सुनामीपासून वाचण्यासाठी एका साईडला ते पूर्ण जंगल लावले आणि एक भिंत हो, उभारली. मग हो. तो स्पॉट फिरण्यासाठी त्यांनी बनवलाय, आता ओपन केलाय की फक्त ते नाही. बंद आहे तो? हां, म्हणजे त्यांनी एक जस्ट प्रिकॉशन म्हणून तसं करून हां. ठेवलंय. म्हणजे आपण जे लहानपणापासून शिकत आलोय, की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. सो आपण फक्त वाचत आलोय, त्यांनी ते इम्प्लिमेंट केलंय, हा फरक आहे. आणि जसं तुम्ही सुनामीचं म्हटलात, तसंच एक मला आत्ता आठवलं. सुनामीबरोबरच अर्थक्वेक हो. प्रचंड येतात, भूकंप खूप येतात. सो त्यांची आपण जे म्हणतो जॅपनीज टेक्नॉलॉजी जी पुढे आहे, आपल्या ॲडव्हान्स आहे. सो त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे अर्थक्वेक. म्हणजे आता नैसर्गिक आपत्तीला कोणीही असू देत, किती मोठी टेक्नॉलॉजी असू दे, कोणीच थांबवू शकत नाही. जे व्हायचं ते होणार आहे. बरोबर. पण अशा याच्यावर मात कशी करायची, किंवा आता माहिती आहे आपल्याला की जपान म्हणजे आपला देश, ॲज अ जॅपनीज मी जर बोललो, आपला देश अर्थक्वेकवाला आहे किंवा भूकंप होतात आपल्याला माहिती आहे. तर रडत नाही बसायचं. त्याच्यावर सोल्युशन काय? तर त्यांनी एक डिव्हाइस तयार केलं आहे. सो आता समजा आज सोमवार आहे आणि समजा आत्ता वाजलेत 12 आणि भूकंप येणार असेल संध्याकाळी 7 वगैरे वाजता. सो जे ती टेक्नॉलॉजी आहे ते कळतंच, की एखादे आपल्याला जसं वेदर फोरकास्टवाले सांगतात, की तासा या पिरियडमध्ये पाऊस पडेल. सो तसंच अर्थक्वेकचं पण आहे. तिथली लोकं प्रेडिक्ट करतात, की नाही या दिवशी या ह्याच्यानंतर होऊ शकतो. सो ते प्रत्येकाच्या घरात एक डिव्हाइस इन्स्टॉल असतं. सो अर्थक्वेकच्या आधी ते असं व्हायब्रेट व्हायला लागतं किंवा ते डिव्हाइस व्हायब्रेट होतं. हां, किंवा बीप, 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 बीप असा एक विशिष्ट प्रकारचा हां, आवाज सायरन वाजतात त्या करायला टाईपमध्ये. लागतं. म्हणजे त्यांना समजतं, की आज, उद्या किंवा काही थोड्या वेळ दिवसात वगैरे किंवा मे बी या आठवड्यात भूकंप होणार आहे. सो आपल्याला हवी ती प्रिकॉशन घेतली पाहिजे. सो टुरिस्टमधून गेल्यावरती जर तिथे अर्थक्वेक आला, तर आपल्याला ते करणार कसं? आणि त्यानंतर ज्या त्यांची सिस्टीम आहे, की काय बेसिक गोष्टी तुम्ही आधी केल्या पाहिजेल. जसं की त्यांची घरं अशी बनलीत, की येस. ते तिथं भूकंपाला हो. हे करतात, की पडलं तर तुम्हाला लागणार नाही लागणार किंवा नाही. असं काही. मोस्टली आम्ही जिथं राहिलो होतो, आम्ही प्रॉपर जॅपनीज ट्रॅडिशनल टाईप घर घेतलं होतं. लाकडाचं घर होतं. हं. इवन मी परत कार्टूनचं एक्झाम्पल देऊ शकतो. शिनचॅन डोरेमॉनमध्ये एक्झॅक्टली सेम जसं घर असतं तसं आमचं होतं. आणि तिथं म्हणजे कसं असतं, म्हणजे त्यांची मला काय म्हणू एक सिस्टिमॅटिकपणा किंवा टेक्नॉलॉजी एवढी ॲडव्हान्स्ड आहे, की माणूस जर एखादा येत असेल आपल्या घरी किंवा आपल्या हॉटेलमध्ये, तर यायच्या आधी त्याला आपलं हॉटेल मिळालं पाहिजे. तिथं कसं ऑपरेट करायचं ते कळायला पाहिजे. याचं इन डिटेल म्हणजे आपण जे म्हणतो ना स्पून फीडिंग हं. ते करतात. सो Airbnbचा हा माझा एक्सपिरियन्स आहे. त्यांनी मी पोचायच्या आधी 2 दिवस मला लिंक पाठवली होती. त्याच्यावर सगळं होतं, म्हणजे बेसिक डूज अँड डोंट्स तर आपल्या इथेही असतात हॉटेलमध्ये, की सिगरेट मारू नका, हे करू नका, येस. डिपॉझिट करा, हे न ते. तर तिथे तुम्ही जे आत्ता म्हटलात, की अर्थक्वेकचं कसं होतं, सो ते डिव्हाइस कसं असतं किंवा कुठं आहे, त्याला हात लावायचा का नाही लावायचा, जर झालं तर काय करायचं, नियर बाय पोलीस स्टेशनला अप्रोच करा किंवा हॉस्पिटल्सचे नंबर देऊन ठेवले होते, फायर ब्रिगेडचे नंबर देऊन ठेवले होते. Airbnbच्या याच्यावरती, हो, लिंकवरती. Airbnbच्या लिंकवर. आणि ह्याच्यापेक्षा जर पुढे जायचं म्हटलं, तर आता नॉर्मली जे लोकं फिरतात त्यांना माहिती असेल, की हॉटेल शोधणं आणि Airbnb शोधणं याच्यात थोडासा डिफरन्स आहे. सो हॉटेल इज लाईक, आता समजा आपण XYZ हॉटेल Google मॅपवर टाकलं तर बिल्डिंग असते, हे झालं आपल्याला हॉटेल मिळून जातं. पण हेच जर तुम्ही Airbnbच्या बाबतीत करायला गेलात, तर Airbnb म्हणजे काय, एखादं अपार्टमेंट असतं. आपलं जे राहतं घर असतं, सो ते लोकांनी ॲज अ Airbnb म्हणून आता विकायला हे केलंय, म्हणजे रेंटवर द्यायला. म्हणजे तिथं किचन असतं, भांडी-कुंडी असतात, चमचे, ताट्या, वाटली सगळं असतं, की होमस्टे जेणेकरून पूर्ण. प्रॉपर होमस्टे असतो. फक्त तिथं होस्ट नसतं कोणी, की राहत नसतं. ॲज अ तुम्ही यायचं, आपापलं कुक करायचं, हे करायचं, असं सगळं. सो ते सापडायला अवघड असतं थोडं, कारण आता घरं सगळी एकसारखी, हं. हॉटेलचं नाव नाही, आणि तू म्हणजे ॲज अ ट्रॅव्हलर किंवा सोलो ट्रॅव्हलर गेला आणि आईला सगळीच घरं सेम आहे. आता मग तिकडे Google मॅप नाही चालत का? लोकेशन म्हणजे तिथपर्यंत दिसतं, पण आता पुढे कसं जायचं? दिसतायत तर बिल्डिंग सगळ्या सेमच. हं. आमचं घर कुठलं? किंवा 10 मजली बिल्डिंग असेल, प्रत्येक मजल्यावर जर 6-6, 7-7 फ्लॅट असतील रेंटनी दिले, तर त्यातलं माझं घर कुठलं? हे कसं सापडणार किंवा हे कसं शोधणार? सो त्यासाठी त्यांनी म्हणजे एवढे कष्ट घेतले आहेत, की म्हणजे मला असं होतं, की आता मला Google मॅप उघडायची सुद्धा गरज नाही. त्यांनी एक PDF पाठवली होती. हां. त्या PDFमध्ये तुम्हाला खोटं वाटेल, त्या PDFमध्ये रस्त्यांचे फोटो होते, खांबांचे फोटो होते,
प्रत्येक ठिकाणी लिहिलं होतं की इथून 100 मीटरवर पुढे जावा. तिथे एक बाण केला होता PDF मध्ये, लाल बाण दाखवला होता. सो तुम्ही इकडून डावीकडे जावा. पुढे गेल्यावर तुम्हाला हे वेंडिंग मशीन दिसेल. त्या वेंडिंग मशीन सोडून पुढची एक गल्ली आहे, तिथं आत वळा. तिथं गेल्यावर तुम्हाला दार दिसेल, ते तुमचं घर आहे. एवढं सगळं हे इन डिटेल PDF मध्ये दिलं होतं फोटो विथ दिले फोटो. होते. फोटो म्हणजे नुसतं लेखी शाब्दिक सुद्धा नव्हतं. फोटो दिले होते की ॲक्च्युअल कसं दिसतं. म्हणजे जर मी उद्या समजा गेलो, मला शनिवारवाड्याचा पत्ता पाहिजे असेल, तर शनिवारवाड्याच्या समोर जो ब्रिज आहे, तर तो समजा तुम्ही त्या ब्रिजचा फोटो दिलाय, म्हणजे नुसतं लिहिलं नाही. तो ब्रिज क्रॉस करा, शनिवारवाड्याचं मेन दार येईल असं नाही. ब्रिजचा फोटो की हा ब्रिज आहे, तुम्ही क्रॉस करा, समोर शनिवारवाडा दिसेल, मेन गेट आहे, तिथून आत जावा, एवढं. मग तिथं स स्वस्त काय पडतं? Airbnb स्वस्त येस, पडतं की हॉटेल? एनी टाईम स्वस्त पडतं. आणि ह्याचं एक म्हणजे ॲज अ बजेट ट्रॅव्हलर जर तुम्ही बघत असाल, तर माझ्या दृष्टिकोनातून याचे 2 फायदे होतात. एक तर म्हणजे पैसे वाचतात भयंकर, हां. आणि दुसरं म्हणजे तुमची सोय होते खायची प्यायची. फूड आपलं बनावं लागतं. येस, फूड बनवावं लागतं. आणि हॉटेलमध्ये कसं होतं, तुम्हाला फार फार तर एक किटली मिळते. इटली. जी तुम्ही चहा गरम करायला हां. किंवा कॉफी गरम करायला हे करू शकता. त्या पलीकडे तुम्ही कुक नाही करू शकत. राईट. पण हेच जर तुम्ही Airbnb घेतलं असेल आणि त्यातून जर तुमचा 4-5 लोकांचा ग्रुप असेल, तर तुम्हाला खूपच स्वस्त पडतं. कारण तिथं पर माणसं कॉस्ट नसते, पर अपार्टमेंट कॉस्ट असते. हॉटेलमध्ये कसं डबल बेड म्हणजे 2च लोकं हं. अलाउड. सो दोघांची कॉस्ट तुम्हाला भरावीच लागेल. सो Airbnbमध्ये कसं असतं, तुम्ही एक तर स्वतःचं कुक करू शकता, तिथं तुमचे पैसे वाचतात. म्हणजे मी असं नाही म्हणत की तुम्ही बाहेर गेलायत तर मग, हं. म्हणजे लोकं आता असं म्हणू शकतात की बाहेर गेलो तर आपणच का बनवून खायचं. नाही, मी असं नाही म्हणत आहे. तुमचा एक टाईमचं मीलचे पैसे 100% वाचू शकतात. म्हणजे तुम्ही ब्रेकफास्ट बाहेर करा किंवा घरी करा ब्रेकफास्ट. आपल्या इथं बऱ्याच ब्रँड्सचे रेडी टू ईटचे पोहे, उपमा, शिरा, म्हणजे हे जपानमध्ये भेटतं? इथून घेऊन जायचं. किंवा इव्हन जपानमध्ये सुद्धा मिळतं आता. नॉट ओन्ली जपान, आता सगळीकडे रेडी टू ईट फूड, इंडियन फूड मिळायला लागलं आहे. हं. कारण इंडियन वस्ती सगळीकडेच वाढायला लागली आहे. सो मी स्वतः ॲज अ बजेट ट्रॅव्हलर हे करतो. जर पैसे कसे वाचवायचे खाण्यावर, हा हं. जर मुद्दा आपण घेतला याच्यावरून, तर मी काय करतो, आम्ही जाताना रेडी टू ईट फूडचे असे पॅक घेऊन जातो डे वाईज. हां. की बाबा आपण सोमवार ते शनिवार जाणार आहे, तर मग सोमवार मंगळवार पोहे खायचे, बुधवार गुरुवार उपमा खायचा, शुक्रवार शनिवार शिरा खायचा. तुमचे 5 मील 6 मीलचे पैसे इथं वाचले. आणि हं. ह्याच्यात काय असतं, तुम्ही तिथं जायचं, भांडी कुंडे असतात, चमचे असतात, गॅस असतो, हं. फ्रीज असतो. सो काही खराब होत नाही, तुम्ही स्टोअर करू शकता. म्हटलं ना, ॲज अ घर जसंच्या तसं सेटअप असतो. सो तिथं तुमचे 5 मीलचे पैसे वाचतात आणि मग तुम्ही डिनर बाहेर करा, लंच बाहेर करा, असं करू शकतो. जपानची जी खर्च खूप येतो, म्हणजे जपान महाग आहे की स्वस्त आहे आपल्या इंडियाच्या तुलनेत? हां, हा प्रश्न चांगला आहे. लोकांना वाटतं आता, ह्याच्यावर एक सांगतो मी, की म्हणजे मला सांगायचं होतं. साऊथ ईस्ट एशिया जे लोकांच्या मनात आहे, की साऊथ ईस्ट एशिया स्वस्त आहे खूप. येस, इट इज ट्रू, की साऊथ ईस्ट एशिया स्वस्त आहे ॲज कम्पेअर टू युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका. लोकं फॉरेन कंट्रीज जायला पहिले साऊथ ईस्ट एशिया प्रिफर करतात, आणि विच इज ओके, आणि करायलाच पाहिजे. की ॲज अ बजेट ट्रॅव्हलर आणि तुम्ही फर्स्ट टाईम इंटरनॅशनल जात असाल, तर कोणाला नाही वाटणार की आपले पैसे वाचायला हं. पाहिजेत, कमीमध्ये व्हायला पाहिजे. सो लोकं साऊथ ईस्ट एशिया चूज करतात. सो साऊथ ईस्ट एशियामध्ये जरी असलं तरी जपान प्रचंड महाग आहे. जपानची करन्सी इंडियन करन्सीपेक्षा लो असली तरी प्रचंड इन्फ्लेशन आहे जपानमध्ये. जपान खूप महाग आहे. जपानच्या टॅक्सीचा मीटर 500 येनपासून चालू होतो. म्हणजे म्हणजे आपल्या अराउंड मिनिमम मिनिमम, स्टार्टिंगच. हां, म्हणजे आपण सध्या आता जर पुण्यातला विचार करायचा झाला आणि रिक्षात बसलो, तर आपलं मीटर 16-17 राईट. इंडियन रुपीजपासून 23-22 काहीतरी हं. असेल. तिथे 500 येनपासून चालू होतं. म्हणजे आपले अराउंड 255 ते ₹260 चालू होतात. सो आता जर तुम्हाला 10 किलोमीटर जरी जायचं असलं, तरी किती झाले तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. ते 260 इंटू 10 ₹2,500 ते ₹3,000 आपले एका राईडचे एका गेले. राईडचे. असं जर तुम्ही 7 दिवस फिरणार असाल आणि रोजच्या 5 राईड जरी पकडल्या, तरी 35 राईड झाल्या टोटल ट्रिपच्या. आणि 35 राईड इंटू, मी तर हे जस्ट एक एक्झाम्पल दिलं. हं. सो ते एक महाग आहे. आणि करन्सी लो असून सुद्धा महाग असणं म्हणजे काय, तर ह्याला इन्फ्लेशन म्हणतात. की त्या देशाची करन्सी लो आहे, ओके, हं. तुमच्या स्वतःच्या देशाची, आपल्या भारताची करन्सी त्याच्या कम्पेअरमध्ये स्ट्रॉंग आहे. पण जर तुम्ही तिथं गेल्यावर, जर तुम्हाला समजा फ्रीज मॅग्नेट घ्यायचं असेल, त्याची कॉस्टच जर 5,000 येन असेल किंवा 2,000 येन असेल, तर मग त्या कमी किमतीचा असण्याचा उपयोगच होत नाही ना. म्हणजे 2,000 येन पकडली कॉस्ट, 2,000
साधारण एक रफली डिवाइड बाय 2 करायचं. हं. तो ₹1000 जर एक मॅग्नेट मिळत असेल तुम्हाला, तर मग कुठल्या अर्थाने आपण म्हणू शकतो ना, की ती कंट्री स्वस्त आहे. खूप कॉस्टली आहे. खूप. सो हेच जर तुम्हाला साउथ ईस्ट एशियामध्ये मग मलेशिया, व्हिएतनाम, थायलंड हं. ह्या ज्या कंट्रीज आहेत, व्हिएतनाम नाही, मलेशिया, थायलंड ज्या कंट्री 2 मी बेस्ट एक्झाम्पल घेऊ शकतो, की ज्यांची करन्सी आपल्या दुप्पट आहे पण रेट्स कमी आहेत. म्हणजे कंपॅरिझन करायचं झालं तर मी जेव्हा मलेशियाला गेलो होतो, तेव्हा आपल्या इथं समजा इंडियन फूड खायला गेलो तर एक नान रोटी आपल्या इथं किती 70-80 साधा बटर मॅक्सिमम. नान 70-80ला मिळतो. सो तिथं 90ला मिळतो. एक आपण चालून जाऊ की फॉरेनमध्ये खातोय ₹10 एक्स्ट्रा एक्स्ट्रा जाते. फॉरेनमध्ये खायचे. सो तिथे ₹90 मिळतो. पण हे आणि करन्सी स्ट्रॉंग आहे बरं का. आपल्या हां. मलेशियन टू इंडियन कन्व्हर्ट करायचं झालं तर 1.8 म्हणजे 18 वगैरे, म्हणजे आपले एक म्हणजे त्यांचे 18, सॉरी उलटं, त्यांचा एक म्हणजे आपले येस. ₹18. सो एवढी त्यांची स्ट्रॉंग आहे. पण तरीही किमती कमी आहेत. पण हेच जर मी जपानमध्ये ट्राय केलं तर जपानमध्ये ₹130-140 एक रोटी, मग इंडियन खायचं झालं तर. एक रोटी. हां, ₹130 आणि भाजी म्हणजे तर काय विचारू नका, 550, 650, म्हणजे इन शॉर्ट तुम्हाला 5 स्टारमध्ये जेवल्यासारखं वाटतं असं आहे. इंडियन खायचं झालं तर ते साधी ऑब्व्हियसली. एखादी फळ जरी घ्यायचं असेल तर ते मग स्टार्टिंग फळं ₹200-300 तर असेल. प्रचंड, म्हणजे 1-1 किलोचे ₹1,500, ₹2,000 वगैरे, आणि येतात किती एवढुशा, म्हणजे पण खूप भारी. म्हणजे मी सांगेन की तुम्ही फळांवर करू शकता पैसे स्पेंड. प्रचंड भारी असतात फळं. तिथे असं कोणतं फळ होतं का ते खूप आवडलं तुला तिथे गेल्यावरती? आम्ही जपानला जास्ती हे नाही, एक आंबा होता. अच्छा, जपानचा हां, आंबा. आंबा म्हणजे तो एक काय म्हणू शकतो, हापूस पण नव्हता, पायरी पण नव्हता, जॅपनीज आंबा म्हणू शकतो आपण, तसा होता. पण प्रचंड रस होता त्याच्यात आणि काय म्हणजे भारी ते केवढा एकदम. असेल एक आंबा किती मोठा असतो तो? पायरी असतो आपला किंवा हां, तोतापुरी असतो ना, हां. एवढा साधारण एक एवढा असा आंबा होता. तो खाल्ला होता. तसंच आम्ही श्रीलंकेत खाल्ला होता तसा आंबा. अजून म्हणजे तो एक चांगला ऑप्शन आहे, की हो. आपण तिकडे सीझनल हां, रस सुद्धा बनवून खाऊ फळं शकतो. सुद्धा खाऊ शकतो. येस. मी आणि रेकमेंड करेन, की जर तुम्ही बाहेरच्या देशात जात असाल, तर फळं नक्की खावा. खूप भारी असतात. जपानमध्ये आमरस खायला मला आवडेल तिथल्या आंब्याचा. नक्की, आणि तिथं मिळतात. म्हणजे इव्हन तिथं गुजराती रेस्टॉरंट्स आहेत, थाळी जे आपण म्हणतो ते आहेत, पंजाबी रेस्टॉरंट्स आहेत. आता असं झालेलं नाही, की म्हणजे मला 2-3 मुद्दे मांडायचे आहेत, की लोकं आम्हाला विचारतात, की ॲज अ व्हेजिटेरियन तू काय खाल्लं? म्हणजे तू म्हणजे लोकांना आश्चर्य वाटतं, की त्याला तू अंडं पण खात नाही आणि तू 7-8 दिवस जगतो कसा बाहेर? नुसतं, आणि लोकांना काय वाटतं, की व्हेजिटेरियन म्हणजे हा फक्त घासपूस खातो हं. किंवा पालेभाज्या. असं नाही आहे. तुम्हाला थोडंसं शोधावं लागतं, पण 500% व्हेजिटेरियन फूड मिळतं. मग आता व्हेजिटेरियन म्हणजे काय, फक्त पोळी भाजी, वरण भात हेच नाही झालं. तुम्हाला व्हेजिटेरियन पिझ्झा मिळतात, व्हेजिटेरियन पास्ताज मिळतात. आता आम्ही व्हीगन रामेन खाल्लं. व्हेगन रामेन. हां. सो रामेन इज जपानची ट्रॅडिशनल डिश आहे. तो एक मोठा बाऊल असतो. त्याच्यात वेगवेगळ्या भाज्या असतात, त्यांचे सॉस, मसाले आणि त्यांचे नूडल्स, राईस नूडल्स असतात. जे आपल्या इथं मॅगीचे मैद्याचे हं. वगैरे असतात, तसं नाही. त्यांच्या इथं राईस नूडल असतात. सो त्याला रामेन म्हणतात. सो ते आम्ही व्हीगन खाल्लं. ॲक्चुअली त्याच्यात जर खरी मजा घ्यायची असेल तुम्हाला तर नॉनव्हेजच खायचं. पण आता मी खात नाही म्हणून आहे. पण आता हां, म्हणजे जपानचं रामेन का फेमस आहे? कारण त्याच्यात जर ते वेगवेगळे त्यांचे नॉनव्हेजचे सुशी हं. म्हणा, माशांचे वेगवेगळे प्रकार किंवा चिकन, मटण, रामेन वगैरे असं बरंच आहे. बट ते सुद्धा आम्हाला व्हेजिटेरियन मिळालं. म्हणजे मला सांगायचा मुद्दा होता, की जर व्हेजिटेरियन कोणी जाणार असेल, तर हं. तुम्ही बिलकुल टेन्शन घेऊ नका. तुम्हाला प्रचंड व्हरायटी मिळेल व्हेजिटेरियन फूडची. फक्त थोडंसं शोधावं लागतं. असे कोणते स्पॉट आहेत का म्हणजे काही सिटीजमध्ये, की जिथे व्हेजिटेरियन फूड खूप चांगलं भेटतं किंवा इंडियन फूड भेटतं? येस. आता असे स्पॉट शोधायला एक ट्रिक म्हणू शकतो किंवा हं. एक थोडीशी टिप्स अँड ट्रिक्स टाइप्स आहे ते, की तुम्ही आता समजा एखाद्या स्पॉटला चालला असाल, से जपानमध्येच आम्ही तुम्हाला सांगतो, की डोटनबोरी नावाचा एरिया आहे हं. ओसाकामध्ये. खूप फेमस आहे. खूप म्हणजे तिथे प्रचंड लाखो टुरिस्ट असतात आणि म्हणजे नाईट लाईफ वगैरे तिथली फेमस आहे. सो ओसाका. हां, ओसाकामध्ये डोटनबोरी नावाचा एरिया आहे. तिथं तो एक रनिंग मॅनचा स्टॅच्यू आहे. जर तुम्ही बघितला हं. असेल तर मोठा निळा स्टॅच्यू आहे. तो असा रनिंग मॅन पळताना मॅरेथॉनवाला तर तो फेमस आहे. म्हणजे तुम्ही जपान टाकले की पहिला फोटो तो तुम्हाला मिळेल असं हां. रनिंग. सो असे जे मेन स्पॉट आहेत ना, तिथं तुम्हाला 500% इंडियन रेस्टॉरंट मिळणार. सो तिथं गेल्यावर काय करायचं आहे तुम्हाला, साधं आहे. म्हणजे नॉट ओन्ली डोटनबोरी, कुठेही जावा.
इंडियन रेस्टॉरंट्स नियर मी एवढं टाकायचं गुगलवर. नाही मिळालं तर तुम्ही मला येऊन सांगा. 100% मिळतात, 100%. एक ना एक तर नक्की सापडेल. आणि तिथं व्यवस्थित सगळं हम्म. असतं, म्हणजे गुलाबजाम, गाजर हलव्यापासून सगळं मिळतं तुम्हाला. फूडचं तर खूपच भारी ऑप्शन झाले मग. म्हणजे त्याचं तर टेन्शन मिटलं हो लोकांचं, हो, की काहीच व्हेजिटेरियन असो प्रॉब्लेम. किंवा नॉन व्हेज येस असो, येस. फूड भेटणार. सो बेसिकली मला जाताना तर फ्लाईटची कॉस्टिंग खूप जास्त पडते का, हो. जर आपल्याला जपानला जायचं असेल? अशा कोणत्या मेन सिटी आहेत की जिथून आपण मुंबईतून डायरेक्ट फ्लाईट घेऊ शकतो, आणि ज्याचे रेट व्हॅरी सुद्धा होतात का सिटी वाईज? येस. आता ह्याच्यात कसं आहे, एकतर फ्लाईट कॉस्टली का पडतात लोकांना, ह्याचं एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे लोक पीक सीझनमध्ये बुक करतात. हां. म्हणजे आता जर तुम्ही म्हणत असाल, आता नॉर्मली मी जेव्हा तिकीट काढलं होतं जपानचं, ते मला 39,000 रिटर्नमध्ये मिळालं होतं. मुंबई टू मुंबई. मुंबई टू मुंबई जायचं आणि परत यायचं, रिटर्नमध्ये 39,000. सो बेसिकली तुम्ही जर पकडलं तर जपानचं फ्लाईट तुम्हाला 39 to 42 किंवा मॅक्स टू मॅक्स 45,000 रिटर्नमध्ये मिळालं पाहिजे. आता हां. लोक म्हणतात आम्हाला 60,000 दिसते, 65,000 दिसते. ते का? तर तुम्ही सीझन वेगळा बघताय. जपानचे 2 मेन सीझन आहेत. एक तर साकुरा, म्हणजे चेरी ब्लॉसम ज्याला आपण हां. म्हणतो, त्याला साकुरा सीझन तिथे म्हणतात. जो आत्ता चालू आहे हां, तो. येस. तो एप्रिल आणि मार्च, साधारण 1 एप्रिल मिडपर्यंत संपतो तो. ती फुलं गळून पडतात. सो ह्या सीझनमध्ये जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला 100% फ्लाईट्स तर डबल रेटनी. डबल रेटनी, म्हणजे त्यातही आहे की तुम्ही जर प्री प्लॅन केलं तर मे बी यू कॅन बी लकी, की तुम्हाला एक 4-5 महिने अगोदरच फ्लाईट केलं तर तुम्हाला स्वस्त मिळू शकतं. सो माझे एक 2-3 मित्र आहेत जे आत्ता चाललेत, तो त्यांना या काळात सुद्धा 45ला फ्लाईट मिळालं. बट त्यांनी बुक कधी केलं होतं? ऑक्टोबरमध्ये. जाणार कधी आहे? म्हणजे मार्चमध्ये. ऑलमोस्ट 7 महिने आधी. येस. सो हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे, की जर तुम्हाला एखादं डेस्टिनेशन तुमच्या डोक्यात आहे आणि जायचंच आहे, पहिली तर गोष्ट जायचंच आहे हे प्लॅन करा तुम्ही. असं वरवर नका करू, की हां जाऊ बघू असं. की एक जपान ठरवलं ना, जायचं आहे ना, मग तुम्ही 5 ते 6 महिन्या अगोदर फ्लाईट काढून ठेवा. कारण आपल्याला माहिती नाही इन्फ्लेशन किंवा काय रेट्स होतील, किंवा फ्लाईटचं DGCAचे काय रूल्स येतील, काय कधी फ्लाईट वाढेल सांगता हां. येत नाही. आणि आत्ता हल्लीच्या काळात असं होतं की रात्री 37,000ला बघितलं आणि उद्या उठून बघितलं 50,000ला, असंही होतात कधी कधी, किंवा सीट फुल बुक झाले असतील वगैरे. सो माझं सजेशन असेल की तुम्ही इंटरनॅशनल ट्रिप जर प्लॅन करत असाल, नॉट ओन्ली फॉर जपान, तुम्ही 5 ते 6 महिने फ्लाईट काढा आधी. ॲडव्हान्समध्ये. येस. आता इंडियामधून आपल्याला जाण्यासाठी कोणती फ्लाईट कंपनी चांगली आहे? ओके. सो जपानला जाण्यासाठी ॲक्च्युली मी व्हिएतनामीज एअरलाईन्सनी गेलो होतो, बट त्यांची ANA नावाची निप्पॉन एअरवेज अशी फ्लाईट आहे. ती वर्ल्ड क्लास आहे, म्हणजे ती टॉप 3मध्ये टॉप 5मध्ये आहे. पण ती तुम्हाला महाग पडेल ऑब्व्हियसली, कारण त्यांचं डायरेक्ट फ्लाईट आहे मुंबई टू टोकियो किंवा ओसाका, जिथं जात असाल. सो मुंबईतून जायला 2 मेजर सिटीज आहेत जपानच्या, टोकियो आणि ओसाका. आणि त्यातसुद्धा टोकियोमध्ये नरिटा आणि हानेडा असे 2 वेगळे एअरपोर्ट आहेत. सो आम्ही हानेडाला गेलो होतो. आता जर तुम्ही म्हटलं की नरिटा का नाही, तर मी जस्ट असंच एक फ्लाईट ट्रॅक करत होतो जेव्हापासून जपानचा प्लॅन ठरला. तर मला नरिटा एअरपोर्टला ज्या फ्लाईट्स लँड होत होत्या त्याचे 5-10 हजार जास्तीच दिसत होते कम्पेअर टू हॅनेडा. सो मी हॅनेडाला बुक केलं. आणि लोक काय करतात, आता कसं आहे, जपान खूप वाईड आहे आणि जर तुम्ही मॅप बघितला तर तो असा उभट मॅप आहे. सो जपानला जे एवढं उत्तरेला बघण्यासारखं आहे तेवढंच दक्षिणेला पण बघण्यासारखं आहे. सो आणि ओसाका थोडंसं खालच्या साईडला येतं, म्हणजे कसं आहे, टोकियो इथे, ओसाका इथं, क्योटो इथे. सो जर तुम्ही मुंबई टू टोकियो अशीच रिटर्न फ्लाईट काढली तर तुमचं काय होईल, तुम्हाला टोकियोला पोचला, टोकियो बघितलं, ओसाकाला गेला, क्योटो बघितलं, आणि मग क्योटो किंवा ओसाकावरून तुम्हाला पुन्हा मागे यावं लागेल. आणि टोकियो ते ओसाका एक 585 किलोमीटर डिस्टन्स आहे. सो इथं काय करायचं, पैसे सेव्हिंग्स किंवा एक हॅक म्हणायचं, म्हणू शकतो आपण त्याला, की तुम्ही काढताना मुंबई टू टोकियो आणि ओसाका टू मुंबई अशी फ्लाईट काढा, कारण दोन्ही मेजर एअरपोर्ट आहेत, त्यामुळे तुम्हाला फ्लाईट साधारण सेमच मिळतात. किंवा उलटं करा, मुंबई टू ओसाका काढा आणि टोकियो टू मुंबई काढा. बट एकच सिटीमध्ये तुम्ही जर रिटर्न फ्लाईट काढली तर तुमचा इंटरनल खर्च वाढतो. आणि आता दोन्हीला जाण्यासाठी तिथं शिंकानसेन आहे. आता शिंकानसेन शिंकानसेन. म्हणजे बुलेट ट्रेन. अच्छा, बुलेट ट्रेनला येस, शिंकानसेन म्हणतात. शिंकानसेन हा जॅपनीज वर्ड आहे बुलेट ट्रेनसाठी. आता मला पण हे म्हणजे तिथं गेल्यावर रिअलाईज झालं की जर तुम्ही बुलेट ट्रेन म्हणलं तर तुम्हाला कोणी, लोक ओळखतच नाही बुलेट ट्रेनला. येस, तुम्ही शिंकानसेन म्हणा, तुम्हाला पुढच्या मिनिटाला माहिती देतील. आता आपण कसे लहानपणापासून शिकतोय बुलेट ट्रेन फास्ट जाणार बुलेट, शिंकानसेन. सो त्या बाबतीत जॅपनीज लोक खूप पर्टिक्युलर आहेत की नाही, तुम्ही आमचे शब्दच वापरा, असं आहे ते. सो
आणि मी जसं म्हटलं की टोकियो टू ओसाका 585 किलोमीटर डिस्टन्स आहे. ते शिंकानसेननी फक्त 2 तास 22 मिनिटात कव्हर होतं. एवढी फास्ट जाते ती. म्हणजे तुम्ही सगळ्यांनी 585 किलोमीटर 2 तास 22 2 तास मिनिटात. 22 मिनिटं फक्त. आणि म्हणजे त्याची कॉस्टिंग थोडीशी जास्त आहे. तिकीटची प्राइस 9,700 वगैरे आहे वन वे. वन वे. सो जर मी आत्ता मगाशी म्हटलं तसं, जर तुम्ही एकाच सिटीमधून जर रिटर्न फ्लाईट काढलं तर टोकियो टू ओसाका 9,500, ओसाका टू टोकियो 9,500. 19,000 सो तेच झाले. 19,000 तुमचे इथंच गेले. मग त्यापेक्षा तुम्ही 5 ते 10 पण नाही, मी म्हणेन 5-6 हजार जास्ती जातील मल्टी सिटी तुम्ही जर तिकीट काढलं तर. ते परवडलं ना. 19,000 जास्ती घालवण्यापेक्षा तुम्ही मुंबई Yes. टोकियो ओसाका मुंबई असं काढा. सो त्यासाठी मी म्हणत होतो की एकाच सिटीमध्ये काढण्यापेक्षा हा दोन्ही खूप ह्याच्यात. इम्पॉर्टंट पॉईंट आहे की जातानाच तसं प्लॅन करून गेलं पाहिजे. येस. आणि कसं होतं ना, एकदा तुम्ही इथून प्लॅन करून गेलात ना, हम्म. म्हणजे आता काही ट्रॅव्हलर कसं असतात, नाही मला जाऊ दे, मी काहीच प्लॅन नाही करणार, तिथं गेल्यावर पण एक्सप्लोर करू. एक्सप्लोर करू, त्यात पण मजा वेगळी आहे. पण जर तुम्ही ॲज फर्स्ट टाइमर जात असाल किंवा आधी कधीच कुठला देश बघितला नसेल, फर्स्ट टाइम इंटरनॅशनल असेल, तर मी सांगेन की तुम्ही व्यवस्थित, आपण जसा अभ्यास करून जायचो परीक्षेला, तसा तुम्ही व्यवस्थित अभ्यास करून जावा की ही शहरं बघण्यासारखी आहेत, त्या शहरांमध्ये ही जागा आहे की या प्लेसेस आहेत, त्या नाही मला बघायच्याच आहेत. तर तुम्ही नोट डाऊन करा 1, 2, 3 आकडे. त्यात लाजण्यासारखं काही नाही. आपण अभ्यास करून फिरायला जातोय, कारण नंतर असं नको वाटायला की परत आल्यावर अरे यार, आता Place miss रीलमध्ये झाली. दिसली मला ही जागा, मला ही बघायची होती राव, मी जाऊन आलोय. सो त्यासाठी म्हणजे ही माझी पद्धत आहे. मी काय करतो, एक समजा देश घेतला, मी समजा लोक मला विचारतात की तू प्लॅन कसा करतो, कारण किंवा खूप महत्वाची गोष्ट आहे की ज्यावेळेस जायचं तर म्हणजे येस आपण आधी ते मिस करतो की प्लॅनिंग कसं करायचं. येस खूप लोकांना वाटतं की मी डायरेक्ट प्लॅन करू शकतो. हां, तर मी माझी पद्धत सांगतो तुम्हाला की एकंदर ट्रिप प्लॅन कसा करतो तू, हे मला खूप लोक विचारतात. तर ती माझी पद्धत काय आहे, मी समजा एखादा देश, आता आपलं जपानचं जाऊ तर जपान. तर जपानमध्ये मेजर सिटीज कोणत्या आहेत, टोकियो, क्योटो, ओसाका, नारा, या सगळ्या फेमस टुरिस्ट प्लेसेस आहेत. त्या मी नोट डाऊन करून घेतो पहिले की नाही, या 4-5 मध्ये जायचं आहे. त्यातली घ्यायची टोकियो पहिले. तर टोकियोमध्ये अजून छोट्या छोट्या कोणत्या आहेत, तर शिबुया, शिंजुकू, आसाकुसा, आकिहाबारा, अजून सेन्सोजी टेम्पल, या सगळ्या अशा छोट्या छोट्या प्लेसेस आहेत. डिझनीलँड झालं टोकियोचं. सो या पद्धतीने मी जातो. हे झालं टोकियो. मग आता ओसाकाकडे जायचं, मग ओसाकामध्ये काय काय बघायला, मग क्योटोमध्ये काय काय. सो या पद्धतीने जर तुम्ही सॉर्ट आउट करत गेलात ना, तुम्हाला खूप इझी जाईल. मग तुम्हाला कोणाची मदत घ्यावी नाही लागणार. सो हा एक माझा अप्रोच असतो की नॉट ओन्ली जपान बट सगळ्या ह्याला मी असंच करतो. मेजर सिटीज घ्यायच्या, तिथल्या काय काय प्लेसेस आहेत त्या काढायच्या, आणि देन मग तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्ट बघू शकता. गुगल मॅपवर हल्ली सगळं मिळतं. जसं आपण इथून समजा सारसबागेला जायचं असेल तर आपण बघतोच ना की कसं जायचं. सो हेच तुम्हाला इंटरनॅशनलमध्ये अप्लाय करायचं आहे. त्यात काय रॉकेट सायन्स नाही की अरे यार, म्हणजे बरेच लोकांचा प्रश्न असतो की मी एकटं गेलो तर मी फिरू कसं, एकटं, किंवा आम्ही ॲज अ कपल चालत तर मी फिरू कसं. तुम्ही गुगल मॅप वापरा ना, काहीच प्रॉब्लेम नाही आहे, व्यवस्थित सगळं करतं. हां, आता काही देश असे आहेत की जिथं गुगल मॅप चालत नाही, पण त्याला अल्टरनेटिव्ज आहेत. सो जपानचं पब्लिक ट्रान्सपोर्ट एक्सलंट पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे. फक्त तुम्हाला थोडंसं समजायला पाहिजे, कारण थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे ते. कॉम्प्लिकेटेड, जपानचं पब्लिक ट्रान्सपोर्ट ते पण स्वस्त आहे की महाग आहे? येस, थोडंसं महाग आहे. म्हणजे Yes. मेट्रो जरी आपण तिथली गेली, ट्राम आहे हो. तिथं आय थिंक. हो, जपानमध्ये मेट्रो, मोस्टली ट्राम जास्त यूज होती की त्यांच्या अजून दुसरे पण काही ट्रान्सपोर्ट? मेट्रो प्रचंड रश असतो मेट्रोला, पण कुठेही धक्काबुक्की नाही, व्यवस्थित सगळे करतात. म्हणजे ह्याचं जर उदाहरण द्यायचं झालं तर आपली मुंबईची लोकलमधली गर्दी आणि तिथं जपानच्या ह्याची गर्दी एक्झॅक्टली सेम आहे. फक्त एवढंच आहे की मुंबईच्या याला कम्पेअर नाही करू शकत आपण, पण ॲज कम्पेअर टू म्हणजे सेमच माहोल असतो तिथे सगळा. पण प्रचंड शिस्त असते, प्रचंड शिस्त, म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकणार नाही या लेवलची शिस्त असते तिथं. कुठेही धक्काबुक्की नाही होत, एकमेकाचा धक्का सुद्धा लागत नाही, कारण ते रूल्स फॉलो करतात. म्हणजे ते रिटर्न रूल्स नाही आहेत, ते एक असे बनवलेले रूल्स आहेत की मेट्रो येऊन थांबली तर मेट्रोमधला बाहेर जाणारा माणूस सेंटरनी बाहेर पडेल आणि बाजूच्या दोन्ही साईडनीच आत जाणारे आत जातील. म्हणजे प्रश्नच येत नाही की चेंगराचेंगरी झाली आहे का, कोणाचा धक्का लागलाय, म्हणजे तू आत जायचं का मी बाहेर यायचं किंवा काय, असं प्रश्नच येत नाही. आणि हेच आपल्या इथं करायला पाहिजे असं माझं मत आहे की हेच आपल्या इथं होत नाही. आपल्या इथं काय असतं, मी पहिला आत जाणार आणि बाहेरचा म्हणतो नाही मी पहिले बाहेर येणार.
ठीक आहे ना, सगळ्यांना वाटतं की माझं पहिले व्हायला पाहिजे आणि एका दृष्टीने हे पण बरोबर आहे की काही झालं तरी शेवटी पहिले आपलं हे येतं. पण तुम्ही मग रूल्स ठेवा ना तसे आता. हां. जसं जपानचं की दोघांनाही त्रास होत नाहीये. जाणारा आत जातोय आणि बाहेर येणारा बाहेर येतोय. दोघांची कामं सायमल्टेनियसली होत आहेत. हेच गळती पण होत तुम्ही नाही. हे इथं करा ना, असं आहे. त्यामुळे जपान कधी आपण आतमध्ये असं कधी झालं की मेट्रोमध्ये गेल्याने सीटसाठी भांडणं झालीत? नाही, कधीच नाही. तिथला ह्याच्यावरून मला एक सांगायचं आहे, की मेट्रोमध्ये तिथला एक अनरिटन किंवा कुठेही लिहिलेलं नाही किंवा काही नाही असा एक रूल आहे. मेट्रोमध्ये शांतता असते. भयंकर शांतता असते. म्हणजे आपण जे शाळेत म्हणतो पिन ड्रॉप सायलेन्स म्हणजे लिटरली जर तुम्ही पिन ड्रॉप केली तर आवाज येईल एवढा सायलेन्स असतो. आणि का? तर माहिती नाही. सगळे लोकं सायलेंट असतात. कोणीच काही बोलत नाही? सगळ्यांचे फोन सायलेंटवर असतात. जो तो आपापलं काम करत असतो. कॉमिक्स वाचणे, पुस्तकं वाचणे हे जॅपनीज लोकांचं पहिलं हे किंवा मोबाईल बघत असेल, पण आवाज येणार नाही. आपल्या इथं कसं रील स्क्रोल करताना हे प्रचंड शांतता. हा एक मेट्रोचा रूल आहे आणि खायचं प्यायचं नाही मेट्रोमध्ये. आणि म्हणजे त्याला काही मेट्रोमध्ये मी कुठं वाचलं नाही की फाईन आहे. बट नाही ना सांगितलं खायचं नाही ना, असं कोणी अच्छा. सांगितलं नाही. मी नाही खाणार, मी नाही पिणार. मी उतरीन ज्या माझ्या स्टॉपला आहे तिथं बसून मी खाईन, पण मी मेट्रोत खाणार नाही. मेट्रोमध्ये लहान मुलं सुद्धा एकदम सिक्युअरली फिरू शकतात तिथं? व्यवस्थित म्हणजे सेफ्टीच्या दृष्टीने तर जपानची तोडच नाही आहे. म्हणजे अर्थात आता प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात. तसं आता जर तुम्ही कुठल्या एरिया काही एरिया आहेत तिथं रात्री तुम्ही नाही फिरू शकत एकटे. म्हणजे फिरू शकता बट देन तो बेवड्यांचा एरिया वगैरे असं जरा पार्टी एरिया टाईप आता तिथं थोडंफार होऊ शकतं. बट खूप कमी 95% तुम्ही आरामात करू शकता. फिरू शकता तिथं काहीच प्रॉब्लेम नाही. आणि जसं तुम्ही मेट्रोचं लहान पोरांचं उदाहरण लहान पोरांचं म्हटलं त्याच्यावरून मला एक किस्सा आठवला. आम्ही असंच एक सिटी टू सिटी जात होतो. तर मला नेमकं आठवत नाही मी कुठल्या सिटीतून कुठं जात होतो. बट समोरासमोरच आपली मेट्रो जशी आहे तशीच त्यांची सेम आहे. काही वेगळं नाही. समोरासमोर सीट्स होते. समोरच्या सीटवर आमच्या इथे एक माणूस आणि त्याची 2 मुलं बसली होती. आणि जर्नी मोठी होती. मला आठवतंय एक 35-40 मिनिटं वगैरे लागणार होती आम्हाला पोहोचायला. सो तिथं आम्ही ऑब्झर्व्ह केलं, की त्याला या मुलांना या लोकांनी केवढं शिकवण दिली आहे किंवा केवढी डिसिप्लिन हे केली आहे लहानपणीपासून. म्हणजे हार्डली ती 5 ते 6 वर्षाची दोघे मुलं असतील. खेळत होती सीटांवर. त्यांनी अक्षरशः खाली बूट काढून ठेवले होते किंवा चप्पल जे काही त्यांनी घातलं होतं आणि पायात सॉक्स होते. ते सॉक्स घेऊन किंवा बूट काढून म्हणजे एक वेळ अशी आली पहिले ते नॉर्मल बसूनच खेळत होते. नंतर ते काहीतरी त्यांची मस्ती वाढली किंवा आणि ती सुद्धा निवांत होती कर्कश आवाज केलाय हे काय केलंय काही नाही. काहीतरी त्यांचं तो काहीतरी जॅपनीज गेम चालू होता हातवारे करून हे करून. पण त्याच्यात सुद्धा जेव्हा सीटवर चढायची वेळ आली त्यांनी व्यवस्थित बूट पायातले काढून ठेवले. दोन्ही जोडे म्हणजे आपले दोघांनी आपापले जोडे साईडला लावले भिंतीला असे ठेवले व्यवस्थित आणि मग चढले सीटावर. म्हणजे खेळता-खेळता मध्ये ब्रेक घेऊन ते हो. साईडला ठेवून परत खेळायला चालू. म्हणजे तुम्ही एक विचार करा की किती त्यांना चांगल्या पद्धतीचं शिकवलं जातंय लहानपणापासूनच. किती चांगल्या सवयी लावल्या जातात की नाही ही सार्वजनिक मालमत्ता आहे. ह्याचं जर आपण नुकसान केलं तर पुढे हे आपल्याच टॅक्समधून भरून निघणार आहे. तुमच्याकडून ते ऐकलं होतं तुझ्याकडून की एक मुलगा उभा होता समोर छोटा, ज्याला तुम्ही सीट ऑफर केली, हो. बट तो सीटवर बसला नाही. येस. ओसाकामध्ये जाताना हा किस्सा झाला होता. म्हणजे ओसाकाच्या कॅसलला आहे तिथे एक फेमस खूप राजाचं खूप असं गोल्ड प्लेटेड वगैरे कॅसल आहे. सो त्याला चाललो होतो आम्ही. तर झालं काय त्या दिवशी गर्दी होती थोडीशी. सॅटर्डे संडे होता. सो मेट्रोत गर्दी होती आणि एक आम्हाला छोटी मुलगी दिसली. मुलगी होती. शाळकरीच होती. काहीतरी पुस्तक वगैरे वाचत होती. आता जनरली कसं मला काय वाटलं होतं की अभ्यास करत असेल, पुस्तक वाचते म्हणून मी तिला म्हटलं की मी उभं राहतो. आम्हाला 2 स्टॉपच पुढे जायचं मी उतरीन. मला 5 मिनिटात उतरायचं आहे. तर तिला मी म्हटलं आता ॲक्च्युली जपानमध्ये इंग्लिशचा प्रॉब्लेम आहे. मी आपलं खाणाखुणांनी सांगितलं की मी उठतो, तू बस तिथं जाऊन बस. तर ती नाही म्हटली. ती म्हणे, "नाही, नाही. नो, 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 नो." असं केलं. "नाही, तूच बस, तूच बस." सो हे का तर त्यांच्या इथं कसं आहे अतिथी देवो भव जे आपण म्हणतो ना, की तुम्ही आमच्याच देशात पाहुणे म्हणून आलायत ना, तर तुम्हाला उठून मी तुमच्या जागेवर बसणं हे मला पटत नाही. भले मी छोटा असू दे किंवा मला लांब जायचं असू दे. तुम्ही उठून गेलात ना, तिथे सीट खाली झाली की मी जाऊन बसीन. ही शिकवण आहे त्यांची.
हे त्यांना शाळेपासून शिकवलं जातं. येस, शिकवलं जातं. जपानला क्लीन सिटी पण म्हणतात, खूप क्लीन आहे. आणि हो, तिथले वॉशरूमचे खूप किस्से ऐकलेत की हो, लोकांना तिथले प्रचंड, वॉशरूम, जपानचे वॉशरूम लोकांना खूप आवडतात. प्रचंड, त्याचं कारण प्रचंड. काय नक्की? आता वॉशरूमसाठी मी इथं स्पेसिफिक शब्द हां. वापरीन, संडास. जपानचं संडास म्हणजे स्वर्ग म्हणता येईल. असं आहे, म्हणजे लोकांना मजा वाटेल, पण म्हणजे यार काय सांगू, काय चायला काय ते संडास होतं अरे म्हणजे. संडासाच्या प्रेमात पडले. अरे प्रचंड, म्हणजे मला असं वाटत होतं मला नाही जायचं, तुम्ही 2 मिनिटं जाऊन बसतो असं होतं. तर का, आता तिथली जी सगळीच टॉयलेट्स आहेत तर हां. तिथे एक इनबिल्ट टेक्नॉलॉजी आहे त्याच्यात. म्हणजे शेजारी रिमोट असतो. आता जर तुम्ही कमोडवर हे हं. असेल तुमच्या घरी, तर कमोडची जी फ्लॅप असते ना, हां. सो त्या फ्लॅपच्या शेजारी अटॅच एक रिमोट आहे. हं. आता ही फ्लॅप आहे तर ती इथं असं एक रिमोट आहे आणि त्या रिमोटवर असंख्य कंट्रोल्स आहेत. तर पहिले गेले तर माणूस भंजाळ की काय दाबलं काय काही होईल मला समजणारच नाही असे कंट्रोल आहेत. पण तिथेही त्यांनी ट्रान्सलेटर लिहिलेलं आहे इंग्लिशमध्ये हं. कंट्रोल काय करायचं. सो ते कंट्रोल्स काय आहेत, जर तुम्ही बसलात तर आपल्या बॉडीचं किंवा आपल्या मांड्यांचं जे टेम्परेचर असतं ते तो मॅनेज करून ते टॉयलेटची फ्लॅप गरम करतो. हो. ह्या पहिला मला आवडलेला पॉईंट. म्हणजे एक तर प्रचंड थंडी असते हां. त्यामुळे तो एक हे मेन मुद्दा आहे. म्हणजे बसल्यावर सुद्धा असं काय भाई चायला गरम होते, एकदम मस्त वाटतंय, आता थंडीमध्ये येऊन गरम वाटायला उठणारच लागलं. नाही मी आता, असं हे होतं. सो हा एक पहिला मुद्दा. दुसरं म्हणजे तिथं ऑटोमॅटिक पाणी येतं आणि त्याचा आपण टेम्परेचर आणि फ्लो ॲडजस्ट करू शकतो. म्हणजे वॉर्म, थंड, गरम पाहिजे ते टेम्परेचर सेट करू शकतो. चॉईस इज युअर्स. येस, आणि फ्लो पण, म्हणजे तुला किती जोरात पाहिजे, किती कमी पाहिजे हे. आणि ह्याच्या वर्तन म्हणजे आता मी कसं बोलू मला समजत नाही. जिथून निघतं तिथे बरोबर पॉइंटला ते पाणी येतं. म्हणजे तुम्हाला कष्टच करायची गरज नाही, हात पाय काही संबंध नाही, बरोबर तिथं जाणार, ते पाणी आपापलं काम करणार, विषय एंड. ज्या लोकांना बाथरूम मध्ये विचार करायला आवडतं, नाही तर पुस्तक वाचायला आवडतं, परफेक्ट. त्यांच्यासाठी मस्त परफेक्ट सीट गरम डेस्टिनेशन. करा. आपण जे म्हणतो ना काय इथं बसून सीट गरम करतोय का तू, तर ते नाही, ऑलरेडी गरमच आहे सीट, तुला जाऊन बसायचंय. जाऊन बसलोय फक्त असं आहे. आणि ह्याच्यावर अजून एक म्हणजे तुम्ही त्यांचं थिंकिंग किती एक्स्ट्रा लेवलचा असेल, तुम्हाला हा पॉईंट म्हणजे डोक्यातच येणार नाही. आपण आता हे सुद्धा मला बोलताना थोडंसं हेजिटेट होतंय. हां. आपण कमोडला बसलो की आवाज येतो, हं. साहजिक आहे, खाली पाणी असतं. सो हा आवाज नलिफाय करण्यासाठी त्यांनी कमोडमध्ये गाणी लावली आहेत. म्हणजे लिटरली तुम्ही बसायच्या आधी ते गाण्याचं बटन दाबलं ना तर गाणं वाजतं, म्हणजे जेणेकरून तुम्ही आजूबाजूच्या लोकांना तुमच्या आवाजाने डिस्टर्ब करणार नाही किंवा त्यांना किळस येणार नाही की अर्चायला काय आतून शहनाई वाजते, हे वाजतंय, तर ते असलं काही होणार नाही. त्यासाठी त्यांनी गाणी हे केलेली आहेत. म्हणजे आपलं म्हणतात ना, बाथरूम मध्ये गाणी ऐकतो, हां. गाणी म्हणतोय का तू? सो म्हणून मी प्रेमात आहे भाई. म्हणजे असं झालं होतं की भाई नाही, मला सोडवतच नाही असं एवढ्या हे लेवलचं. आणि ह्याच्यात सुद्धा हे कसं आहे, तुम्हाला आता वाटेल एवढं फॅन्सी संडास आहे का हे फक्त 5 स्टारमध्येच आहे वगैरे, असं काही नाही. पब्लिक प्लेसेसमध्ये सुद्धा हीच टॉयलेट्स आहेत तिथे. म्हणजे जिथे जाईल तिथे सेम टॉयलेट. सेम टॉयलेट. कुठलंही दूरचं एकदम कंट्री साईड गाव असू दे किंवा टोकियोमधलं फेमस शहर असू दे, तुम्हाला हीच टॉयलेट मिळणार. आणि कुठेही तोडफोड नाही, अस्वच्छता नाही. म्हणजे मी जाताना आतमध्ये जसं मला स्वच्छ मिळालंय तसंच स्वच्छ ठेवून लोक बाहेर येतात की पुढच्याला पण तसंच मिळू दे. आणि हे आपल्या इथं होत नाही. आपण का मागे पडतो ह्याच्यामुळे. सो म्हणजे असं नाही की तुम्हाला हा एक्सपिरियन्स पाहिजे असेल तर 5 स्टार हॉटेलच बुक करा. नाही, तुम्हाला कुठेही मिळेल आणि फ्री आहेत. कुठेही पैसे नाही. म्हणजे आता एखाद 2 जागा आहेत की जिथं हायफाय एकदम टुरिस्ट प्लेसेस आहेत, तिथं ऑब्व्हियसली तुम्हाला एक 5-10 रुपये मोजावे लागतातच त्याच्यासाठी. बट मोस्टली सगळीकडे, म्हणजे मला सांगायचा मुद्दा होता असा होता की तुम्हाला ही टॉयलेट्स पब्लिक टॉयलेट ॲज अ पब्लिक टॉयलेटसुद्धा मिळतील. आणि सेम फीचर, असंही नाही की लेस फीचर आहेत किंवा नाही आहेत, हे असं काही नाही. सेम फीचर तुम्हाला 5 स्टार रेस्टॉरंट किंवा हॉटेलमध्ये सुद्धा मिळतील आणि पब्लिक टॉयलेटमध्ये मिळतील. तिथला अनडिफाईन रूल आहे हा, की Yes, सर्वांनी सेमच सगळीकडे वॉशरूम सेम ठेवायचं. संडास, सेम टेक फॅन्सी. मी तर नावच ठेवलं होतं त्याला. Fancy. म्हणजे तुम्ही जर माझे व्लॉग बघितले तर मी हां. संडासाबरोबर असा व्लॉग वगैरे केलेला आहे. फॅन्सी हे मजेशीर गोष्टी आहेत म्हणजे असं. आणि दुसरा म्हणजे क्लिनलीनेसचा मुद्दा एक मला घ्यायचा होता. म्हणजे सांगू इच्छितो मी, खूप भारी. म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकणार नाही एवढी प्रचंड स्वच्छता आहे जपानमध्ये.
म्हणजे तुम्हाला एक धुळीचा कण सुद्धा सापडणार नाही. आणि ह्याच्यावरती म्हणजे चेरी ऑन द टॉप जे म्हणतो आपण, तुम्हाला रस्त्यावर कचरापेटीत दिसणार नाही. मग कचरा टाकतात कुठं? त्याचं एक वेगळं त्यांचं शास्त्र आहे म्हणू शकतो आपण. म्हणजे लोकांना वाटेल की नाही चायला एवढं सगळं स्वच्छ आहे, सगळे कचरापेटी मेंटेन असेल. तुम्ही मला शोधून दाखवा, मी तुम्हाला 100 रुपयाचं बक्षीस देईन. कचरापेटीच नाही जपानमध्ये. पब्लिक कचरापेटीच नाही. लोक काय करतात, आपण समजा काही खाल्लं किंवा रॅपर असेल चॉकलेटचा किंवा काही व्हॉटेवर XYZ कचरा असेल, प्रत्येक जॅपनीज माणूस स्वतःबरोबर एक पिशवी ठेवतो. त्या पिशवीत तो कचरा टाकायचा, ती पिशवी आपल्या सॅकमध्ये पर्समध्ये ठेवायची आणि घरी घेऊन जायचा. माझा कचरा आहे, मी घरी घेऊन जाणार. आणि मग दुसऱ्या दिवशी आपल्या इथं जसे साफसफाईवाल्या मावशी वगैरे येतात, त्यांच्या इथे म्हणजे तिथेही त्यांनी ते हे केलेलं आहे की डम्पिंग एरिया जो आहे आपण म्हणतो, हा. तो त्यांनी तिथं केला की दिवसाचा कचरा साठलेला असेल तो पुढच्या दिवशी सकाळी जाऊन तिथं ठेवायचा असं. आणि त्यात सुद्धा त्यांनी मॅनेजमेंट कशी आहे, ओला आणि सुका कचरा आपण लहानपणापासून शिकतो वेगळा करायचा. मी अगेन सांगतो की आपण फक्त शिकलोय, त्यांनी सगळं इम्प्लिमेंट केलंय. त्यांनी तिथं कंपार्टमेंट केलेत, ओला कचरा, सुका कचरा, प्लॅस्टिक, ई वेस्ट, अजून काय मेटल किंवा हे. आणि प्रत्येक माणूस प्रत्येक कचऱ्याचं वर्गीकरण करूनच टाकतो. म्हणजे असं नाही जाऊ दे ना, कोण नाही बघत, दे टाकून पिशवी, संपला विषय, आपण जाऊ. नाही. टुरिस्ट म्हणून आपण गेलो सुद्धा आपल्याला ती बॅग कॅरी करावी लागते आपल्याबरोबर. येस, आम्ही करायचो. दिवसाभराचा कचरा बॅगेत टाकायचा. चॉईसच नाही ना, तुम्ही कचरा टाकणार कुठं? जर डस्टबिनच नाही आहे तर तुम्ही हा. टाकणार कुठं? मी व्यवस्थित केलेलं आहे. एक पिशवी होती माझी नेहमी नॉर्मल प्लॅस्टिकची, त्याच्यात आम्ही दिवसभराचा काय लेज कुरकुरे हे न त्या होत्या सगळे कचरा टाकायचा. घरी एअरबीएनबीला गेलो, इथे त्यांनी तिथेही काळ्या पिशव्या ठेवलेल्या आहेत. म्हणजे ते एक सांगायचं मला की आम्ही 3 दिवस राहिलो होतो, ते त्यांनी 3 पिशव्या लावून ठेवल्या होत्या. म्हणजे इमॅजिन day की पर डे एक पिशवी. मग तिथे गेल्यावरती आता जे मेन प्लेसेस दाखवतात आपल्याला इंटरनेटवरती, ते प्लेसेस आणि अजून कोणते ऑबिट प्लेसेस आहे का जे तुम्ही एक्सप्लोर केले? समजा आता टोकियोपासून स्टार्ट केलं तर टोकियोचं टावर खूप फेमस आहे. येस. तर टोकियो टॉवरमध्ये एक्झॅक्टली म्हणजे काय आहे तिथं ओके, बघण्यासाठी? सो टोकियो टॉवर जो आहे तो फेमस याच्याकरता आहे की तो एक असा म्हणू शकतो की आपण आयफेल टॉवरचा रेप्लिका म्हणू शकतो, फक्त हा. कलरमध्ये चेंज आहे. आणि तिथं 2 टॉवर आहेत ॲक्च्युली. एक टोकियो स्काय ट्री असं एक आहे आणि टोकियो टॉवर, ही दोन्ही वेगवेगळी ठिकाणी आहेत. सो टोकियो स्काय ट्री एक मोठी बिल्डिंग आहे आणि टोकियो टॉवर एक जस्ट असा आपण काय म्हणतो, आपल्या इथं मोबाईलचे जे टॉवर्स असतात ना, तशा टाईप टॉवर आहे तो. पण दोन्हीच्याही वरती जाता येतं, व्ह्यूज मिळतात. बाकी या पलीकडे बघण्यासारखं त्या दोघांमध्ये काही नाही आहे. सो बट तुम्हाला जर एक काय म्हणू शकतो, एक नाही बाबा मी 70व्या मजल्यावर गेलो, 80व्या मजल्यावर गेलो, आणि हे मलाही आवडतं करायला, की म्हणजे असू दे त्याला 500-600 रुपये तिकीट असू दे, पण मला वर जाऊन सगळे सिटी लाईट दिसत आहेत बाबा, हे बघा, असं बघायला आवडतं. सो हे 2 करण्यासारखं आहे तिथे. मग टोकियोमध्ये कॅसल सुद्धा आहे ना? नाही, टोकियोमध्ये कॅसल नाही, ओसाकामध्ये कॅसल आहे. ॲक्च्युली कसं आहे, जपान इज डिवायडेड इंटू 2. म्हणजे जर तसं म्हणायचं झालं तर टोकियो आणि इकडचा सगळा एरिया ना, हा एकदम लक्झरी एरिया आहे, लॅविश सगळं, म्हणजे टेक्नॉलॉजी वगैरे सगळं. आणि जर तुम्हाला प्रॉपर एकदम जॅपनीज ट्रॅडिशनल किंवा ओल्ड जॅपनीज किंवा हे बघायचं असेल ना, तर तुम्ही ओसाका, क्योटो, नारा त्या साईडला जावा. म्हणजे टोकियोमध्ये तुम्हाला सगळं लक्झरी, फुल फॅन्सी कार, बिल्डिंग असलं सगळं बघायला मिळेल. टोकियो टेट खूप फेमस आहे ना आपला आता. येस, त्या चौकात मी जाऊन आलो होतो. मला म्हणजे असं झालं फोटो काढून भेटतो का की गाडी समोर उभं राहायचं? हो, तिथं वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज पण करायला आहेत. मारिओ कार्ट वगैरे चालवू शकता तुम्ही, गाड्या चालवू शकता, असं आहे. सो त्याच्यावरून मला आठवलं शिबुया क्रॉसिंग म्हणून एक जागा आहे. शिबुया नावाचं शहर आहे, शहर नाही असं एक जागा आहे. सो आता ते शिबुया क्रॉसिंग का फेमस आहे, लोकांना फक्त शिबुया क्रॉसिंग माहिती आहे. मे बी ते का फेमस आहे, तर त्या क्रॉसिंगवर म्हणजे तिथं आपण जसं चौक म्हणतो ना, सो तसा एक मोठा चौक आहे तिथं. आणि तिथं डेली 2.4 मिलियन लोक क्रॉस होतात. डेली 2.4 मिलियन, 24 लाख लोक ते डेली क्रॉस होतात, इकडून तिकडे जावा किंवा इकडून इकडे 24 लाख लोक रोज क्रॉस करतात. हो. सो ते शिबुया क्रॉसिंग फेमस आहे. म्हणजे जर जपानला जाणार असेल तर शिबुया क्रॉसिंगला जायलाच पाहिजे. स्पॉट त्यासाठी फेमस आहे की येस, तिथे आम्ही पण क्रॉस केला आज. येस. आणि ह्याच्याच शिबुया क्रॉसिंगच्या डायगोनली अपोजिट एक हाचिको गेट म्हणून आहे. म्हणजे आता जे कुत्रप्रेमी असतील त्यांना 100% माहिती असेल, हाचिको गेट आहे, कुत्र्याला डेडिकेट केलेलं आहे. सो
त्याची बॅक स्टोरी काय आहे, की जापनीज म्हणजे खूप आधी तो एक मालक आणि कुत्रा असे राहत होते. सो मालकाला जेव्हा आजार झाला किंवा काहीतरी डिसीज झाला होता त्याला, सो त्याला हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलं आणि त्याला बघायला कोण नव्हतं. म्हणजे हे दोघंच राहायचे, ना नवरा बायको, आई बाई काय असं कोणी नव्हतं. हे दोघंच राहायचे. सो त्याला जेव्हा शिफ्ट केलं, तेव्हा ते कुत्रं म्हणजे जेव्हा ते भेटले होते ते त्या हाचिको गेट जवळ म्हणजे जिथं आता कुत्र्याचा पुतळा आहे तिथं ते थांबायचे किंवा तिथं तो त्याला खाणं आणून द्यायचा किंवा प्रेम करायचा, कुरवाळायचा वगैरे. रोजची ठरलेली जागा होती. मेट्रो स्टेशनच्या एकदम समोर येते. सो हा माणूस मेट्रोनी येणार, बाहेर पडणार, तिथं थांबणार, कुत्रा येणार, त्याला प्रेम भीम करणार, खायला बिला देणार. हे रोजचं चालू होतं गेली कित्येक वर्ष. पण एक दिवस असा आला की तो माणूस आलाच नाही आणि नेहमी हो. सवयीप्रमाणे कुत्रं येऊन थांबलेलं असायचं की मला आज माझा हे येईल, खायला देईल, प्रेम करेल, मी खाईन आणि जाईन. पण एक दिवस असा आला की हा माणूस आलाच नाही, कारण त्याला तो डिसीज झाला होता काहीतरी आणि तो होता हॉस्पिटलमध्ये ॲडमिट. सो तो कुत्रा कितीतरी वर्ष, म्हणजे मला आता एक्झॅक्ट आठवत नाही, पण 8-10 वर्ष तो त्या जागेवर नियमित यायचा. थंडी असू दे, बर्फ असू दे, काही असू दे, तिथं येऊन उभा राहायचा तो त्याची वाट बघत. आणि अनफॉर्च्युनेटली तो येऊ शकला नाही, माणूस त्याचं डेथ झाली त्याच्यात. बट जर आपण म्हणतो ना की कुत्र्यांची लॉयल्टी जी असते, सो त्याचं उत्तम उदाहरण हे. म्हणजे जर तुम्ही डॉग लवर असाल तर तुम्हाला हा स्पॉट 100%. कोइचिको आणि ना? त्याच्यावर एक पिक्चर पण आला होता हाचिको गेटच्या याच्यावर. हाची वगैरे म्हणजे तो 8 वर्ष कुत्रा रोज येऊन थांबायचा. हो, 8 माहिती नाही, बट जास्तीच होतं. मला ते एक्झॅक्ट म्हणजे हां, 8 ते खूप 10 वर्ष वर्ष. गेली तिथंच येऊन थांबायचा. आणि शेवटी बहुतेक तिथल्या लोकांनी मला, आता मी जेव्हा गेलो होतो तिथे, तर तिथल्या 2-3 लोकांनी सांगितलं की तो नंतर त्याला असं झालं की बरेच दिवस यायला लागला आणि तो आलाच नाही ना, मी येतच हां. नव्हता. तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता. सो तो कुत्रा तिथंच बसून राहिला की कधीतरी माझा मालक येईल, मला खायला देईल, मला प्रेम करेल, याच्या वाट बघत तो तिथंच राहिला. म्हणजे दोघांच्या प्रेमाची निशाणी म्हणून ते त्यांनी येस, स्टे गेट तो बनवलं. कित्येक वर्ष त्याच सेम स्पॉटवर बसून होता की नाही, आत्ता येईल, उद्या येईल, परवा येईल, मग मी इथून जाणारच नाही, आता तो येईपर्यंत मी इथंच थांबणार. आणि जपानचा तिथंच बेबी पंच जरी फेमस झाला असेल की तो येस त्याचा बेबी पंचचा सुद्धा जो ऑपरेटर आहे, म्हणजे आपण म्हणू शकतो की जो त्याला खायला घालतो, सांभाळतो, केअर टेकर, येस त्या दोघांचं रिलेशन आपण बघितलं रीलवरती खूप. तसंच हे कुत्र्याचं आणि त्या कुत्र्याचं आणि मालकाचं एक मालकाचं. रिलेशन आहे पहिल्यापासून. येस, हाचिको गेट जपानमध्ये असे प्राणीप्रेमी आपण म्हणू शकतो भयंकर. खूप लोक हो, सगळे खूप आहे, प्राणीप्रेमी आहेत. खूप आहे. तिथे अशी अजून कोणती जागा आहे का जिथं खूप सारे असे प्राणी आपल्याला बघायला भेटतील, लोक त्यांची काळजी आपल्या घरातल्या माणसारखी घेतात? ओके, सो प्राणी बघायला जर तुम्हाला जायचं असेल तर ओसाकापासून एक अर्ध्या तासावर नारा नावाची जागा आहे. आता तुम्हाला जपानच्या रील्समध्ये लोक हरणांबरोबर खेळतायत किंवा हरणांना आरिगातो गोजाइमास हा, वगैरे ते तिथे झुकून नमस्कार हां. करतात हरणांना. सो ती जागा आहे, तिथं तुम्हाला हरणं बघायला मिळतील. प्रचंड हरणं आहेत, म्हणजे तुम्ही काउंट करू शकणार नाही. काउंटलेस हरणं आहेत आणि काही नाही, त्यांना पिंजरा नाही, काही नाही, खायला नाही, प्यायला नाही, रस्त्यावर फिरत असतात. म्हणजे मजेची गोष्ट, आम्ही ते हरिण पण झुकून नमस्कार करतोय का हो, खरंच? ऍक्च्युली त्याच्या मागची स्टोरी काय आहे की ते आपलं भोळं बाबडं आपलं खायला दिल ह्याच्यानुसार आहे. आता तुम्ही म्हटलं बस, मला माहिती आहे तुम्हाला चॉकलेट देणार आहे, मग तुम्हाला पुढच्या मिनिटात सांगितलं बस, मी गपगुमान जाऊन बसणार, कारण का तुम्हाला माहिती आहे मला हा चॉकलेट चॉकलेट देतो. देणार आहे. हां, तर ते तसं आहे की असं केलं म्हणजे काय, आता ते लोक मजा करायला म्हणून करतात, म्हणजे त्यात ठीक आहे, म्हणजे तुम्ही जाताय तर मी पण केलंय मजा म्हणून करतात. पण त्याचं असं आहे की त्याला आशा असते की असं केलं की खायला देईल काहीतरी, समथिंग XYZ, म्हणून ते हे करतात. आणि आता ते जपानचं आपण कसं नमस्कार, हाय हॅलो करतो, तसं जपानचं आरिगातो गोजाइमास किंवा असं थँक्यू म्हणायची पद्धत आहे खाली वाकून. ते नुसतं थँक्यू बाय असं नाही म्हणत, आरिगातो गोजाइमास एवढं खाली वाकून हे करतात. सो ती हरणांना पण सवय लागली की समोरचा वागतोय ना, मी पण वागतो, मला खायला मिळेल असं. सो ते एक आहे, तो मी पण केलं होतं. तर तिथं आहे की त्यांना पिंजऱ्यात वगैरे काही ठेवलेलं नाही आहे, कुठेही नाही, व्यवस्थित इकडे तिकडे रोड्सवर पळत असतात, चालत असतात. नारा डिअर पार्क अशी जागा आहे ती, जर तुम्ही गुगल लोकेशन टाकलं तर डायरेक्ट मेट्रो आहे तिथे. तुम्ही नुसतं नारा डिअर पार्क एवढं जरी टाकलं तरी तुम्हाला व्यवस्थित मेट्रो तिथं नेऊन सोडते. ओसाकामधून डायरेक्ट नारा डिअर पार्कला. येस, 40 मिनिटाची राईड आहे ओसाका टू नारा. त्याचं सेम पार्क कुठं दुसरीकडे आहे का, किंवा आपल्या भारतामध्ये असं काही कोणतं जागा आहे का तशी? हां, आता भरपूर लोकांना माहिती नाही आहे की हाच जर एक्सपिरियन्स तुम्हाला भारतात घ्यायचा असेल तर सुद्धा तुम्ही घेऊ शकता.
आणि प्रचंड निम्म्या किमतीत. एक तर जपानला याचं तिकीट वाचतं हां. आणि दुसरं म्हणजे ही जागा आहे रॉस आयलंड, अंदमान अँड निकोबारमध्ये, हं. जे आता नेताजी सुभाषचंद्र बोस आयलंड म्हणून ओळखलं जातं. सो रॉस आयलंडला पोर्ट ब्लेअरवरून फेरी आहे 400 रुपयाची. हं. सो रॉस आयलंडमध्ये गेल्यावर तुम्हाला सुद्धा हा सेम एक्सपिरियन्स घ्यायला मिळेल, अगदी सेम. म्हणजे तिथं जे केलंय तेच तुम्ही इकडे एक्सपिरियन्स करू शकता. किंवा जर तुमचं जपानला जायचं बजेट नसेल तर तुम्हाला हा एक्सपिरियन्स घ्यायची खूप इच्छा असेल, नाही बाबा मला हरणांबरोबर खेळायचं आहे, मला असं लाईव्ह बघायचं आहे, तर तुम्ही रॉस आयलंडला नक्की भेट द्या. तिथंही असंख्य हरणं आहेत. एक आयलंड आहे रॉस नावाचं, तर तिथे असं सगळं आहे. आणि त्याच्यावर सुद्धा अजून एक म्हणजे तिथं मोर पण आहेत खूप, म्हणजे प्रचंड मोर आहेत. म्हणजे मोर आणि हरिण यासाठी हं. फेमस आहेत एक. आणि तिथं अनुराधा नावाच्या एक लेडी आहेत, जे ते खूप वर्षापासून हरणांना सांभाळत आहेत तिथल्या. आणि म्हणजे असं झालं की आई मुलाचं जे रिलेशन असतं ना, हां. ते त्यांच्या ह्याच्यात बिल्ड झाले. तर ती बाई जसे चालत येते ना, असा कळप कळप त्याच्या मागे चालत येतो की नाही, ही बाई आपल्याला आता खायला देणार आहे, प्रेम करणार आहे. सो ते खूप बघण्यासारखं दृश्य हं. आहेत. आणि त्या तिथंच असतात तिकीट काउंटरच्या इथं. आम्ही सुद्धा भेटलो त्यांना. सो हा एक्सपिरियन्स जर तुम्हाला म्हणजे जपानचं भारतामध्ये. बजेट नसेल तर हं. आपल्या भारतात सुद्धा हा एक्सपिरियन्स आहे. तर तुम्ही नक्की करा. ॲक्च्युअली केलं पाहिजे. लोकांना खूप साऱ्या गोष्टी येस. माहीतच नाही आहेत. तर जपानमध्ये बघा आता तिथले कॅसल खूप फेमस आहेत. सगळ्यात भारी म्हणजे कोणते कॅसल वाटले? त्यातला डिफरन्स काय की आपल्या इकडचे किल्ले आणि जपानचे किल्ले यात मेन फरक काय वाटला? किल्ले म्हणजे आपले तर आपण कंपेअर करूच शकत नाही. आपल्या महाराजांनी जे बांधून ठेवलंय त्याला तोडच नाहीये. म्हणजे महाराजांची जी नीती होती, आणि म्हणजे नाही, मी कंपेअर नाहीच करणार या गोष्टींना. हां. कॅसल आणि महाराजांचे किल्ले नाही यार, कंपेअर नाही होऊ शकत. महाराज महाराज आहेत आणि हं. कॅसल हे आहे. पण एक जस्ट कंपेअर करायचं म्हणून झालं ना, तर आपल्या इथं ऑब्व्हियसली दगड मातीचे हे आहेत. हं. तर तिथं त्यांनी कॅसलही लाकडाचेच हे केलेले आहेत सगळे. आणि प्रॉपर एक जॅपनीज स्टाईल म्हणू शकतो, किंवा एक असं थोडंसं गोल्ड प्लेटेड असेल, किंवा जे तुम्हाला बेस्ट एक्झाम्पल द्यायचं झालं तर तुम्ही निंजा हातोडी जर बघितलं असेल, हां, तर त्याच्यात जशी घरं असतात किंवा त्यांचं जे निंजा हातोडीचं जे ट्रेनिंग वगैरे हं. दाखवलंय, एक्झॅक्ट सेम डिट्टो. म्हणजे मला असं झालं की मी निंजा हातोडी बघून आलो, यार मला असं रिलेट होतंय, काय भारी राव, लहानपणापासून आम्ही हे सगळं बघतोय आणि हं. मला आता असं दिसतंय. सो ते तसे कॅसल आहेत. आणि कॅसलपेक्षा ना एक अशी जागा आहे क्योटोमध्ये, जी ऑब्व्हियसली फेमस आहे. फुशिमी इनारी नावाची जागा आहे. सो तुम्ही शिमी. क्योटो जर टाकलं तर हं. तुम्हाला पहिला फोटो येतो, ऑरेंज गेट असतं बघा असं एक. हां. सो त्याचा फोटो तुम्हाला दिसेल. त्याचं नाव आहे फुशिमी इनारी. आणि त्या गेटला टोरी गेट असं म्हणतात. सो ते कसं आहे, आता समजा पर्वतीचं उदाहरण घेतलं हं. तर पायथ्यापासून वरपर्यंत जायचा तो एक ट्रेक आहे. आणि त्या ट्रेकमध्ये अशी हजारो गेट्स आहेत. तर आता लोकांना त्याची हिस्ट्री माहिती असेल का नाही, किंवा किती लोकांना माहिती आहे हे मला माहिती नाही, बट मी हं. जस्ट सांगतो की टोरी गेट्स जे आहेत, म्हणजे जे कमान दिसते त्याला टोरी गेट्स म्हणतात. तर ते गेटचा जो सिग्निफिकन्स आहे, तर ॲज अ बिझनेसमन किंवा ॲज अ एक व्यापारी म्हणा, किंवा तुमचा काही बिझनेस असेल, तर तर तो सक्सेसफुल व्हावा, किंवा एखाद्याचं जर सक्सेसफुल झाला असेल, तर त्याचं गिफ्ट किंवा तो व्हावा म्हणून ते प्रत्येक बिझनेसमननी बांधलेलं गेट आहे ते. अच्छा, बिझनेसमननी तिथे गेट बांधले आहेत. येस, म्हणजे दोन्ही साईड आहेत. एक पहिलं गेट असं असेल की माझा बिझनेस सक्सेसफुल हां. झाला, थँक्यू देवा म्हणून मी हे बांधतो. आणि पुढचं गेट असं असेल की माझा बिझनेस सक्सेसफुल होऊ दे म्हणून मी हे गेट बांधतो. तर त्याच्या जर तुम्ही म्हणजे त्याची एक अशी आख्यायिका आहे की जसं जसं तुम्ही त्या हं. पास थ्रू होत जाल ना, तर तसं तसं तुमचं विश पूर्ण होत जातात, असं तिथली हो. लोकांची मान्यता आहे. आता हे लोकांना माहिती नाही. लोकं फक्त रील आणि ह्याच्यासाठी जातात. म्हणजे हं. जायला पाहिजेच आहे. तो टुरिझमचे फेमस वेगवेगळे प्रकार आहेत की कल्चरल टुरिझम पण खूप वेगळं येतं. स्पॉट्स आहेत जे जायला पाहिजेच ऑब्व्हियसली. बट तुम्ही थोडासा अभ्यास करून गेला तर तुम्हाला हे सुद्धा कळू शकतं की त्याची का बाबा हे असं गेट का बांधले असेल, एवढी गेट का आहेत. आणि त्या गेटच्या मागे प्रत्येकाची नावं लिहिली हं. आहेत बिझनेसमॅनची. ज्याने ते बांधले. येस. सो ही त्याची स्टोरी आहे, बॅक स्टोरी. त्याच्यात ऑफबीट आपण फिरतोच, त्याच्यामध्ये कल्चर पण येतंच. तर तिथं अजून एखादी कोणती इंटरेस्टिंग गोष्ट आहे कल्चरमध्ये जी बघायला पाहिजे? किंवा जसं आपल्याकडे की आपण जातो की ज्योतिषी बसला असतो रस्त्यावरती, की पोपट असतो की यार हो. पोपटाकडून चिठ्ठी काढून घ्यायची. तर जपानमध्ये गेलं पण असं काय पोपट वगैरे काय आहेत का की तुमचं भविष्य जर आपलं पाहायचं आहे, अरे तर तिथं असा कोणता माणूस असतो का बसलेला? माणूस नाही, पण मी सांगेन जपानमध्ये
एक साधी बर्फाची लादी तुमचं भविष्य सांगू शकते. बर्फाची लादी भविष्य सांगते. येस, बर्फाची लादी म्हणजे आपल्या इथं बर्फाच्या गोळ्यावाल्याकडे जसा गठ्ठा असतो हां. बर्फाचा, त्याच्यावरून तुमचं भविष्य कळतं. आता हे कसं, तर आम्ही तिथेच फुशी मिनारीच्याच खाली जवळ एक टेम्पल होतं. हं. तर तिथं टेम्पलमध्ये गेलो होतो आम्ही. तर तिथं म्हणजे जपानमध्ये तर आणि नॉट ओन्ली जपान बट माझ्या मते तिबेटियन किंवा मॉनेस्ट्रीज वगैरे जसे हं. असतात ना, त्या सगळ्यांमध्ये ही पद्धत आहे. म्हणजे ही एक वेगळी पद्धत आहे. बट मी जी सांगीन आत्ता ती, की तिथं काय असतं एक खुळखुळा टाईप असतो आपला हां. किंवा आपल्याला तो एक असा मिळायचा बघा स्कोप बघायचो ते आतून भारी दिसतं वगैरे असं ते काचेचे तुकडे. सो तसा त्यांनी ठेवलेला असतो आणि त्याच्यात काठ्या असतात आणि त्या काठ्यांना नंबर असतात 1, 2, 3, 4 असे. हं. सो आपल्याला करायचं काय असतं तो हलवायचा आणि उलटा करायचा की त्या एका होलमधून एक काठी बाहेर येते. हं. सो त्या काठीवर नंबर असेल समजा 15, 16 काय 14 नंबर आला असेल. सो त्या 14 नंबरचे आणि त्याच्या शेजारी एक कंपार्टमेंट आहे. सो त्याच्यावर सगळे लिहून ठेवलेले आहेत नंबर. सो तुम्हाला 14 नंबरच्या रकान्यामध्ये जाऊन चिठ्ठी उचलायची आहे. हं. आणि ती चिठ्ठी ब्लँक असते. काहीही नसतं त्याच्यावर. हां. पण तुम्हाला का उचलायची? तुमचा 14 नंबर आला. सो ती 14 नंबरची चिठ्ठी घ्या आणि त्या बर्फाच्या लादीवर ठेवा. तुमचं भविष्य प्रिंट होतं सगळं. ओह! माझ्याकडे म्हणजे ती व्हिडिओ ब्लँक चिठ्ठीवरती ऑटोमॅटिक लिहून येतं. येस, तो ब्लँक पेपर तुम्हाला फक्त ह्याच्यावर ठेवायचा आहे. बर्फाच्या लादीवर तुमचं सगळं भविष्य प्रिंट होतं. काय म्हणजे हे असेल म्हणजे आता ज्यांचा विश्वास आहे नाही हे विश्वासाची गोष्ट वेगळी पण हे खूप एक युनिक थिंग आहे तिथली. युनिक एक्सपिरियन्स आहे ना, करून बघा तुम्ही. आणि ह्याच्यात अजून एक म्हणजे तिथली लोक काय करतात आता आणि ॲक्युरेट आलं होतं बरं का. म्हणजे माझा जो स्वभाव आहे तोच त्याच्यावर हे आला होता किंवा माझ्या बायकोनी पण केलं होतं. तिचा जो स्वभाव आहे किंवा ती आता डान्स वगैरे शिकवते तर त्याच्यावर आलं होतं की तुम्ही डान्स शिकवाल, की तुमचे क्लासेस होतील वगैरे असं सगळं. आता हे कितपत लोकं विश्वास ठेवतात माहिती नाही बट आता जे आहे ते आलं ना. ती त्यांची एक खूप भारी पद्धत आहे ना, की बर्फावरती हां. भविष्य बघणं. म्हणजे काय माहिती नाही, की म्हणजे नशिबात असेल हं. माझ्या किंवा काय, बट जे होतं ते यार आलं असं म्हणजे मला हे झालं असं. आणि हां. अजून एक म्हणजे जर त्याच्यात तुम्हाला कुठली निगेटिव्ह गोष्ट आली, हं. म्हणजे समजा तुम्हाला 5 वर्षांनी लॉस होणार आहे बिझनेसमध्ये किंवा कोणाची तरी तब्येत बिघडणार आहे किंवा XYZ काही निगेटिव्ह गोष्ट आली, तर तिथली लोकं काय करतात, तो कागद वाळेपर्यंत थांबायचं, त्याचा रोल करायचा आणि तिथं देवापुढे जाऊन एक त्यांनी स्ट्रिंग्ज ठेवलेल्या आहेत अशा, तर त्या हं. तारेला बांधायचा. तर हे का बांधायचं का? तर देवा तू मला हे भविष्य सांगितलेलं आहेस माझं, पण ह्याच्यात तूच मला निगेटिव्हिटी दिली आहेस. सो मी तुला परत सांगतोय, की ही माझी निगेटिव्हिटी तू कमी कर. माझ्यावर कृपा कर किंवा माझा प्रसन्न हो आणि ह्याच्यातून मला वाचव. यासाठी मी तुला हा मेसेज देतोय, मेसेज बांधतोय. सो ही एक गोष्ट मला खूप आवडली. असं म्हणजे असं मी कधी बघितलं हं. नव्हतं. म्हणजे मी मलेशियामध्ये वगैरे हे केलं होतं, बट बर्फाचं नव्हतं. ते स्ट्रिंग काढायचं वगैरे असं होतं. बट त्याच्यानंतर निगेटिव्ह आले तर काय करायचं? घरी येऊन जायचं असं होतं. बट इथं जपानमध्ये हे मी पहिल्यांदा हं. बघितलं, की तुम्ही देवालाच सांगताय, की तूच दिलंय मला भविष्य, तूच मला या जगात पाठवलं आहेस. सो तूच जे सांगतोय ते सगळं काही तुझ्या हातात आहे. सो मीच तुला सांगतोय, की तू दिलेली निगेटिव्ह गोष्ट हे कर. मी त्यासाठी तुला प्रार्थना करतो आणि ॲज अ प्रार्थना म्हणून ती चीट बांधून हं. तुम्ही जायचं. असं आहे ते. तर कार्टूनमध्ये जपान खूप बघितलं आपण, की डोरेमोन असेल, शिनचॅन असेल, हो, निंजा हो. हतोडी. ते कार्टूनमध्ये जसं दाखवलंय सेम टू सेम म्हणजे जपान तसंच आहे. 100 नाही 500% सेम. म्हणजे मी शिनचॅन डोरेमॉन फॅन हां. आहे. मी आणि माझा भाऊ खूप बघतो. म्हणजे अजूनही बघतो. म्हणजे मी वय वर्ष 27 आहे माझं. अजूनही बघतो मी. रोज सकाळी डोरेमॉन आणि शिनचॅन मला खूप आवडतं. पण म्हणजे मला असं झालं, की आम्ही दोघं जे लहानपणापासून बघतोय टीव्हीवर जे दात काढायचो आम्ही, हे करायचो, हं. ते समोरासमोर मला बघायला मिळतंय. मला एवढा आनंद झाला होता. म्हणजे आता डोरेमॉन ज्यांनी बघितलंय हां. त्यांना एक मी किस्सा सांगतो. डोरेमॉन ज्यांनी बघितलंय त्यांना माहिती असेल, की जेव्हा डोरेमॉनला फ्युचरमध्ये जायचं हं. असतं, तर नोबिताच्या डेस्क खाली एक ड्रॉवर असतो. हां. तर ते ओढला की तो त्याच्यात मशीनमध्ये बसून फ्युचरमध्ये जायचा आणि तिथं डोरेमॉनचं स्टोअर वगैरे असायचं, असं असायचं हं. बघा. तो फ्युचर डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये जाऊन मी हे गॅजेट आणीन, बिग लाईट आणीन हे. ते सगळं जपानमध्ये बघितलं मी. म्हणजे डोरेमॉनचा बिग लाईट, डोरेमॉनचं पॉकेट, बॅम्बू कॉप्टर, टाईम रॅपिंग क्लॉथ म्हणजे आता हे लोकांना माहीत असेल का माहिती नाही नावं. बट हे सगळं मी बघितलं हं. यार. म्हणजे मला असं झालं की
लहानपणापासून मी जे अनुभवतोय ते मी आता प्रत्यक्ष बघतोय यार, हां. केवढं भारी वाटलं मला. म्हणजे मी सांगू शकत नाही, असा आनंद झाला होता. आणि सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे डोरा केक. जो डोरेमॉन खायचा तो मी खाल्ला. पण एकच आहे की एकदम घाणेरडा होता. अरे! त्याच्या मागची एक स्टोरी आहे. सो डोरा केक घाण का होता? हं, आता केक म्हटलं की लहान मुलं खाणार. हं, सो आम्ही अगेन सांगतो की या लोकांचं तुम्ही थिंकिंग बघा की लहानपणापासूनच मुलांना सवयी त्यांनी कशा लावल्यात. आता केक म्हणजे काय म्हणणार आपण, केक क्रीम आलं आणि चॉकलेट आलं. हं. पण डोरा केक हा राजमाच्या पेस्टचा बनलेला असतो. राजमाची पेस्टचा. येस, म्हणजे बीन्स असतात ना हं, आपल्या, किंवा राजमाची जी पेस्ट आहे त्याचा फिलिंग त्याच्या आतमध्ये असतं. म्हणजे मलाही आधी वाटलं होतं की चित्रात आपल्याला डोरेमॉनमध्ये बघताना हं. चॉकलेट दिसतं. चॉकलेट नसतं. ती बीनची पेस्ट असते. हे का तर लहान मुलं खूप खाऊन त्यांचे दात किडू नयेत किंवा हं. त्यांना चॉकलेटच्या सवयी लागू नयेत, यासाठी त्यांनी केकमध्ये प्रोटीन नेलंय. वाह! ते घाण वाटलं मला खायला. पण आता पण त्यांना ती सवय लागली असेल आता. त्यांना आवडतं, म्हणजे तो जॅपनीज पदार्थ आहे. मला नाही आवडला तो डोरा केक. बट ठीक आहे. पण म्हणजे त्यांची कधी शाळा वगैरे बघितली आहे का जी सेम डोरेमॉन मधल्या सारखीच दिसते अशी? हो, शाळा म्हणजे आम्ही सेम नारामध्ये होतो, तेव्हा शाळेची ट्रिप आली होती हं, तिथे. सो एकदम व्यवस्थित जशी डोरेमॉन आणि म्हणजे शिनचॅनची जशी शाळा असते, वर्ग खाली बसायचं सगळं, हे न ते सगळं सेम एकदम हं. डिट्टो. म्हणजे त्यांचं हे आहे की ह्याच्यावरून तुम्ही जे मला सारखं विचारताय ना, की असं बघितलं तसं सेम आहे का? ह्याच्यावरून मी तुम्हाला सांगतो, हा तिथं रूल आहे, की म्हणजे कसं सांगू तुम्हाला, एक एक्झाम्पल देतो. 7-Eleven तुम्हाला माहिती असेल, जपानचं खूप फेमस आहे. म्हणजे तिथं असंख्य वेगवेगळ्या प्रकारचे छोटे-छोटे स्नॅक्स वगैरे मिळतात. हं, आणि आता आपण बघायला गेलो तर लेजचं पाकीट घेतलं आपण समजा, हं, किंवा XYZ कुठल्याही वेफरचं पाकीट घेतलं, तर त्या वेफरवर एक चित्र असतं आपल्या वेफरचं, की तो किती मोठा दिसतोय किंवा किती हे असेल. हं, आणि काही-काही वेळा काय होतं, उघडलं की नुसती हवा. चायला एवढूसाच वेफर आहे, चित्र तेवढं दाखवलंय. हं. ते जपानमध्ये इल्लीगल आहे. म्हणजे ओह! तुम्ही एखादं प्रोडक्ट विकताय आणि जर तुम्हाला चॉकलेटची स्टिक असेल हं. समजा, आणि तुम्ही जर चित्रात एवढी स्टिक दाखवताय आणि कस्टमरला फोडून जर एवढी स्टिक मिळाली, तर तो तुमच्यावर कंप्लेंट करू शकतो. असा त्या रूल आहे तिकडे? हो, रूल आहे तिथे. म्हणजे आतमधलं खायची हं. वस्तू आणि चित्रात दाखवलेली वस्तू दोन्ही एक्झॅक्ट मॅच. मॅच व्हायला पाहिजे. हा रूल आहे तिथे. खूप भारी रूल आहे कारण नेहमी तर हवाच असते फसवणूक आपल्याला नाही चिप्समध्ये. करायची. कोणाचीही फसवणूक नाही करायची. हा मेन मुद्दा आहे, की आम्ही तुम्हाला सांगतोय ना, की स्टिक एवढी असेल चॉकलेटची आणि तुमचा फोडल्यावर एकदम भ्रमनिरास झाला. नाही यार, हां. एवढीशी स्टिक आहे, हे मी घेणारच नाही. असं नाही. एवढी दाखवते, आतमध्ये एवढीच असेल. असं आहे तिथे. हा खूप भारी रूल आहे कारण फसवणूक तर टाळताच याने. येस. म्हणजे मला हे आवडलं. म्हणजे जर कोणाला एवढं जर काय म्हणतो कस्टमर हं. केअर जे म्हणतो ना, ते म्हणजे भाई असं होतं. एवढा हे असेल असं वाटलं नव्हतं मला. तिथल्या स्कूलचं मी पण ऐकलं स्कूल बॅग ह्या हां. लोखंडी असतात. येस. स्कूलचा विषय निघाला तर सांगतो. स्कूल बॅग ज्या आपण अगेन जे नोबिता किंवा हे जे घालून जायचे हं. डोरेमॉनमध्ये, त्या एक तुम्ही बघितलं असेल की सगळ्या स्टुडंटच्या सेम असायच्या बघा. फक्त कलर वेगळा हां. असायचा. सो त्याचं काय आहे, की त्याच्यात सुद्धा त्यांनी एक प्रकारची सेफ्टी आहे किंवा एक प्रकारचं त्यांनी थिंकिंग केलंय, की जर उद्या भूकंप आला हं. शाळेत, आता भूकंप कुठेही येऊ शकतो, बिल्डिंगमध्ये, शाळेत किंवा काही. तर या छोट्या मुलांचं संरक्षण कसं होईल? सगळ्या मुलांना तर तू किती 5 ते 10 मुलांना पार घेऊ शकशील. हं. बाकीच्यांचं काय? तर यासाठी त्यांनी त्या बॅग्स अशा प्रकारे डिझाइन केल्यात. ते एक लोखंडासारखंच असतं, बट ते प्रीमियम लेव्हल सिंथेटिक असतं. त्याला हं. म्हणतात प्रीमियम सिंथेटिक प्लस प्रीमियम लेदरनी बनवलेलं ते आहे मटेरियल. हां. सो ते एवढं जड असतं किंवा एवढं ड्युरेबल असतं, की उद्या जर भूकंप आला, तर तुम्ही स्वतःच्या डेस्कच्या खाली जाऊन ती बॅग वर घेऊन बसा. म्हणजे हं. तुमच्या डोक्याला लागणार नाही. लागणार नाही. कारण आपण काय म्हणतो, शरीराचा सगळ्यात महत्त्वाचा भाग डोकं आहे. हं. डोकं गेलं की संपलं. तो त्यांनी हे केलं, की लहान मुलांचं जर डोकं म्हणजे जीव वाचवायचा असेल, तर त्यांना ते ट्रेनिंग देतात लहानपणापासूनच, की उद्या जर असं सगळं व्हायब्रेशन व्हायला लागलं, हालायला लागलं, तर मी ही बॅग डोक्यावर घेऊन बसीन. त्यामुळे माझं डोकं प्रोटेक्ट होईल आणि माझा जीव वाचू शकेल. हं. आणि ही बॅग सगळ्यांना कंपल्सरी आहे. म्हणजे तुम्हाला शाळेत जायचं असेल, तर हीच बॅग घेऊन जायची आणि ह्याची कॉस्ट अराउंड $300 आहे. $300 एका बॅगची कॉस्ट. येस. म्हणजे तिथली 50,000-60,000 येन, म्हणजे 20,000-1,000 ची बॅग आहे. पण तुम्हाला घ्यावी लागते कंपल्सरी. कंपल्सरी आहे ती. येस. त्याशिवाय पर्याय नाही. नॉट अलाउड. तिथले लोकं आपल्याला म्हणजे ट्रीट कसं करतात, की
रिस्पेक्टफुली करतात की तिकडे रेसिझम नाही, आहे? नाही, नाही, नाही. रेसिझम मी जपानमध्ये नाही म्हणजे मला मारतील लोकं येऊन जपानचे म्हणजे असं जर काय बोललं तर. तुम्हाला एक किस्सा सांगतो. मी ज्या दिवशी जपानमध्ये लँड हं. झालो, मी रात्री लँड केलं होतं 5:30 वाजता. सो विंटर असल्यामुळे 5:30ला अंधार झाला होता. सो आम्ही एअरपोर्टवरून टॅक्सी इझी मिळाली कारण एअरपोर्टच्या हं. बाहेर पडल्यावर लगेच टॅक्सी असतात. सो आम्ही हॉटेलला गेलो आणि आम्हाला आवरून वगैरे झालं ह्याचं बुकिंग केलं होतं आम्ही 9 वाजताचं रात्री. पण आम्हाला थोडं इमिग्रेशन आणि हे करून उशीर झाला जायला आणि 1च तास राहिला होता आणि पब्लिक ट्रान्सपोर्टनी तिथं पोहोचायला 1 तास दाखवत होता. आता बुकिंग आहे म्हटल्यावर ॲटलीस्ट 5-10 मिनिटं तर आधी पोहोचायला नको. सो आम्ही असा विचार केला की आत्तापुरता आज एक दिवस टॅक्सी करतो आणि जातो. तर मी जाताना इंडियातून टॅक्सीचं ॲप वगैरे बुक करून ठेवलं होतं, की कुठलं आहे, काय, कसं करायचं आणि नेमकं तिथं गेल्यावर काय झालं, की आपल्या सिम कार्डची रेंज जाते. त्यामुळे नेमकं ते सगळं रिसेट झालं आणि परत ॲप चालू केल्यावर त्याने मला ओ-टी-पी मागितला. आता मी ओ-टी-पी कुठे देऊ? माझ्या सिम कार्डला रेंजच नाही हं. आहे, तर मी जनरेट कसा करू ओ-टी-पी? सो तो हे झालं. मग आता काय करायचं म्हटलं, जाऊ दे यार, चल बुकिंग जायला नको, बघू आपण बाहेर पडू, काहीतरी मार्ग निघेल. मग एकटा अंधार होता, म्हणजे रात्र होती 7:30 8 8:30 झाले होते. कोण दिसेना. तो एक एक कपल येत होतं तिथून. त्यांना काय माहिती माझ्या डोक्यात आलं, की यार त्यांना जस्ट विचारू तरी, लोकल आहेत वाटतंय मला, की इथं आम्हाला फोटो दाखवून जपानमध्ये इंग्लिशचा फार हां. प्रॉब्लेम आहे. इंग्लिश समजत नाही. ट्रान्सलेटर किंवा दमशराज खेळावं लागतं, की तुला म्हणजे बोलायचं असेल तर त्या लोकांना ते इंग्लिश नाही नाही, येत. इंग्लिश नाही कळत. खूप कमी कळतं. म्हणजे बेसिक एक्झिट, आउट, हं. गो, हाय, हॅलो असं टाइप कळतं. बट दमशराज यायला पाहिजे तुला. तर असं आहे. हां, तर मग जपानला जायच्या आधी दमशरा शिकून जायचं. हां, म्हणजे तुम्हाला खाणाखुणा नीट किंवा ट्रान्सलेटर वापरायचं सारखं हे करायचं हे असं तुला समजायला पाहिजे, यायला पाहिजे, समजावता यायला पाहिजे लोकाला, की तुला काय पाहिजे. तर मी त्याला सांगितलं, म्हणजे फोटो दाखवला, की मला इथं जायचं आहे, बट नो पब्लिक ट्रान्सपोर्ट, असं मी त्याला केलं. त्याला समजलं, की काय करायचं आहे. मग त्याला म्हटलं, "इथं कुठे टॅक्सी आहे का? टॅक्सी हं. मिळेल का? मला सांग." टॅक्सी कशी दाखवली? हां, का त्याला ॲप का दाखवलं, की माझं लॉग इन होत नाहीये. नो लॉग इन, टॅक्सी असं म्हटलं त्याला मी. हां. तर त्याला समजलं, की काय करायचं ह्याला पब्लिक ट्रान्सपोर्ट मिळत नाही, ह्याला हं. टॅक्सी करायची आहे. सो आता आपल्या इथं कसं आपण इथून उबर बुक केली तर तोंडासमोर उबर येते आपले. तर जपानमध्ये तसं नाही. जपानमध्ये स्पेसिफिक स्पॉट्स आहेत, तिथंच उबर थांबते. उबर इन द सेन्स तिथली जी किती गो टॅक्सी टॅक्सी असेल. ॲप आहे तिथे. हं. सो ती तिथंच थांबते स्टॉपला. हे खूप आहे म्हणजे तुम्ही 1 किलोमीटर लांब असाल हं. आणि तुमचा टॅक्सीचा स्पॉट तिकडं असेल, तर तुम्ही तिथं जाऊन थांबा आणि तिथून बुक करा. कारण तो नाही येणार. तुम्ही त्याच्याकडे हो. जायचं. गरज आपली आहे. म्हणजे स्टॉपशिवाय ते कुठंच हां, थांबत नाहीत. तिथंच थांबणार ती. सो झालं असं, की जायला काही नव्हतं. तर त्याला मी जस्ट मग शेवटी ट्रान्सलेटर ओपन केलं आणि त्याला इज्जतीत मी इंग्लिशमध्ये लिहिलं, की आम्हाला जायचं आहे, पण आम्हाला मिळत नाही. सो कॅन यू बुक टॅक्सी फॉर अस? हं. मी त्याला ट्रान्सलेट करून सांगितलं. तो हो म्हटला. मग त्यांनी काय केलं तुम्हाला विश्वास नाही बसणार. अनोळखी जगात, अनोळखी म्हणजे काय माहिती नाही त्याच्या मनात काय आलं त्या दोघांच्या ह्याच्यात त्यांनी टॅक्सी बुक केली. पुढच्या मिनिटाला टॅक्सी आली. ती होती 500 मीटर लांब. जसं मी सांगितलं हां. स्टॉप लांब होता. ते दोघं 500 मीटर पळत गेले. त्याला जाऊन त्या टॅक्सीवाल्याला सांगितलं, की ह्यांना इथं सोडायचं आहे, असं आहे, ह्यांच्याकडे ओ-टी-पी नाही, मी तुम्हाला ओ-टी-पी देतो, ह्यांना सोडा, हे तुम्हाला कॅश देतील, हं. पण त्यांना सोडून या. आणि पण बुक मी केले, त्यांनी नाही केली, पण माझ्याऐवजी हां. त्यांना सोडा. हे सगळं त्यांनी एक्सप्लेन केलं. तिथून हात केला. आम्ही गेलो. पूर्ण तो घामाघूम झाला होता माणूस एवढं पळत जाऊन. कारण 1-2 मिनिटं असतात ना, नाही हं. बुक केलं तर जाते टॅक्सी. सो तो आमच्यासाठी एवढ्या लांब पळत गेला. त्यांनी एवढं सगळं सांगितलं. त्याचा अर्धा तास खर्च केला आणि ह्याच्यावरती म्हणजे आम्हाला बसवून, आम्ही निघून, आम्ही पुढे जाईस्तोपर्यंत तो मागं बाय असं करत होता. म्हणजे काय लेव्हलची माणुसकी असेल तुम्ही विचार करा. म्हणजे ना ओळख ना पाळख, ना सेम देशातला, असंही नाही हं. की भारतातच कुठेतरी झालंय. काय म्हणजे मला असं झालं होतं की यार मी काय करू यार ह्याचं, म्हणजे मला एवढी काहीतरी ट्रीटमेंट की अनोळखी माणसाकडून एवढं मदत अनोळखी करणं. माणसाला एवढी ट्रीटमेंट म्हणजे मला फुल एकदम असं भरून आलं होतं की यार मला काहीतरी द्यायला पाहिजे ह्याला किंवा असं काहीतरी. तर मी 10 वेळा थँक यू म्हटलो, पण आता हं. त्या पलीकडे मी काय करू असं झालं होतं. बट या लेव्हलची माणुसकी आहे हं. तिथे. आणि ह्याच्याच उलट जर एक किस्सा सांगायचा झाला तर मी मकाऊला गेलो होतो. हां. तर मकाऊची पब्लिक ट्रान्सपोर्ट पण चांगली आहे. फक्त तिथं आहे की
तिथं तुम्ही कुठेही गेला तरी एकच भाडं आहे, ₹6. कुठे पण 9 गेलं. रुपये 9 रुपये हं. कुठेही जा. म्हणजे तुम्ही पुण्यात असाल तर शनिवारवाडा टू स्वारगेट जा, हं. नाहीतर भोसरी जा, नाहीतर पिंपरी चिंचवड, कुठेही जा. तुम्हाला 9च रुपये द्यावे लागणार. आणि आम्ही लोकं होतो 5-6 लोकं होतो. हं. सो झालं काय, तिथं ट्रान्सपोर्ट कार्डची किंमत $100 आहे आणि आम्ही होतो 2च दिवस. आता $100 एका माणूस 2 दिवसात किती खर्च करणार ना, असं किती फिरणार? म्हणून आम्ही काय प्लॅन केला, की आत्ता एवढे नको, उगाच पैसे वाया जातील. फार फार तर किती आपण $20-30 यूज करू, वरच्याचं काय करणार? म्हणून आम्ही कॅश काढली आणि कॅशचा ऑप्शन असतो प्रत्येक ह्याच्यात. पण आता तुम्ही म्हणजे विरोधाभास बघा 2 कंट्रीमधला. तिथं आम्ही चढलो आणि तिथं बॉक्स असतो, त्याच्यात तुम्हाला कॅश टाकायची असते. हं. म्हणजे आता ₹6 तर ₹9 तर तुम्ही ₹9च टाकणार ना ऑब्व्हियसली. म्हणजे भाडं हां. एकच आहे ना, असं नाही की कंडक्टर आहे, ह्याचं वेगळं भाडं, त्याचं वेगळं भाडं, असं नाही. ₹9 टाकणार. मी 50ची नोट आहे आमच्याकडे, 50 टाकले. आमचे झाले होते 36. त्याला म्हटलं चेंज, नो चेंज, असं डायरेक्ट म्हटलं आणि असं आमचे 3 वेळा $14-14 वाया गेले. त्याने म्हणजे रिटर्न दिलंच नाही? नाही, तुम्हाला टाकायचं तर तुम्ही सुट्टे टाका, नाही तर बाहेर जावा. असं आहे. कंपल्सरी. गरज आपली आहे ना, गरज कारण त्यांची पैसे नाही. आपण टाकायचे, हां. सुट्टे आपण आपले टाकायचे. एक्झॅक्ट नसतील अमाउंट तर ते टाका. देणार नाही रिटर्न. नाही, नसतील तर रिटर्न नाही देणार. जेवढी अमाउंट होतीये, म्हणजे जेवढीची नोट आहे तुमची, टाका आणि बसा. असे 50-50 आमचे 14-28 $28 तर असेच ते गेले, वायाला आमचे गेले. वाया गेले. मग शेवटी नंतर आम्हाला एक इंडियन रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो आम्ही जेवायला. त्याला हा सगळा किस्सा सांगितला. म्हटलं, "बाबा, हे आमचे रोजचे 14-14 जायला हां. लागलेत. डोक्याला त्रास आम्हाला व्हायला सुट्टे लागलाय." दे. हो, सुट्टे दे. त्या भाऊनी जे सुट्टे काढले, डायरेक्ट पिशवी भरून नाणीच दिली. डायरेक्ट लिटरली सांगतो मी, मंदिराच्या पेटीतून जशी हां. नाणी देतील ना, तशी सुट्टेची नाणी दिली. एवढा आनंद झाला ना. आणि प्रत्येक वेळा मग मी जाऊन त्याच्यासमोर, "हे घे, 1, 2, 3, 4 मोजून नोट. सुट्टे टाकलेत मी आता." असं करून टाकलं होतं. हे असे अनुभव खूप येतात. देशावाईज वेगवेगळे हां. अनुभव. जपानमध्ये माउंट फ्युजी खूप फेमस आहे. येस. तो स्पॉट बघायचा असेल तर कुठं जायला ना आपला, किंवा तो तेवढं बघण्यासारखं आहे का? आता ह्याच्यात कंप्लीट लक फॅक्टर आहे. हां. कारण माउंट फुजी अशी जागा आहे, म्हणजे ॲक्च्युली माउंट फुजीचे 2 वेगवेगळ्या पद्धतीने बघता येतात. एक आपलं समोरून एक टॉवर बघतोय किंवा पर्वत बघतोय असं, आणि हायकिंगला जातात माउंट फुजीवर लोकं. म्हणजे पर्वत चढायला वगैरे. सो मी माउंट फुजी समोर बघितला आणि त्यात सुद्धा माउंट फुजी वर्षातले 60 ते 70 दिवसच व्हिजिबल असतो. फक्त? येस, फक्त वर्षातले 60 ते 70 दिवस म्हणजे काय फक्त. त्याचं स्पेसिफिक रिझन आहे का? नाही, मग काय क्लायमेट्स किंवा हे. हां. आता ॲक्च्युली माउंट फुजी कसं आहे, तो एक मोठा पर्वत आहे आणि त्याच्या टिपला असा थोडासा बर्फ साठलेला हां. असतो. हां, त्यामुळे ते बघण्यासारखं आहे. नाहीतर नॉर्मली जर बघायला गेलं तर एक तर तो कंप्लीट बर्फाने, एक तर ढगांनी झाकलेला असतो, नाहीतर फक्त त्याची टिप झाकलेली असते. सो मजा त्याची हां. जाते. सो दोन्ही विजिबल जेव्हा असतं ना अख्खा पर्वत, ते वर्षातले 60 ते 70 दिवस असतं आणि आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा तो कंप्लीट विजिबल होता. तो कोणता पिरियड होता? आम्ही गेलो होतो ऑटमच्या स्टार्टिंगला, नोव्हेंबरमध्ये. म्हणजे नोव्हेंबरमध्ये तो पूर्ण व्हिजिबल असतो? नाही, असं नाही. अच्छा, म्हणजे ते पण फिक्स नाही? हां, कधी तुमच्या लकवरती लकवर कधी आहे. आता व्हिजिबल आम्ही आहे? टूर बुक केली होती, तर तिथं जाताना आमचा टूर गाईड म्हटला होता, की "मी वर्षभर फिरतोय, पण मला आज फक्त बघायला मिळणार आहे तुमच्याबरोबर. तुम्ही ओह! एवढे लकी आहात." म्हणजे मी हे व्ह्यूजसाठी किंवा हे असं नाही म्हणत आहे. ही घरी घडलेली गोष्ट आहे. म्हणजे आम्हाला सुद्धा असं वाटतं, की अरे लय भारी, लकी आहे आम्ही. आम्ही माउंट फुजी बघितला. असं तो टूर गाईडने आम्हाला सांगितलं, की तुम्ही आज खूप लकी आहात, कारण आज आपल्याला माउंट फुजी दिसणार आहे. सो माउंट फुजी बघायचे असे बरेच पॉईंट आहेत, जिथं ॲक्च्युली कारनी फिरणं किंवा मेट्रोनी फिरणं खूप कॉस्टली जातं. त्यापेक्षा क्लूक नावाचं ॲप आहे. हो, तिथं क्लूक चालतं तिथं पण? हो, येस. क्लूक आणि जपानचं तर म्हणजे काय म्हणू शकतो, ब्रँड अँबॅसेडर टाईपच आहे. सगळं मिळतं तुम्हाला क्लूक इथं. सो इव्हन शिंकानसेन, बुलेट ट्रेनचे तिकीट्स पण मिळतात. सो मी सजेस्ट करेन, तुम्ही जपानला जर माउंट फुजी टूर करणार असाल, तर क्लूकवरची टूर बुक करून जावा. ₹2,500 टूर आहे. त्याच्यात तुम्हाला सगळं टोकियो टू टोकियो फिरवून आणतात. मेन स्पॉट्स सगळे. म्हणजे तुम्हाला तो लावसनचा स्पॉट, लावसन डिपार्टमेंटल स्टोअरच्या मागे फुजी, हां. तो एक आहे. मॅकडोनल्ड्सच्या मागे फुजी, किंवा तो जो तुम्ही पॅगोडा बघितला असेल, असं एक त्रिकोणी टेम्पल आहे हां, आणि राईट. त्याच्या त्याच्यामागे. मागे फुजी दिसतो. अराकुरायामा टेम्पल असं नाव असं आहे. ते असे सगळे स्पॉट त्या टूरमध्ये कव्हर होतात. सो मी सजेस्ट करीन, तुम्ही जाणार असाल तर टूरबरोबर जावा. शेवटी लक आहे. हां. दिसेल नाही दिसेल माहीत नाही. परत मिळत नाहीत पैसे. सो हा एक मुद्दा आहे.
बट एक्सपिरियन्स खूप आहे. म्हणजे दिसला तर हं. ऑब्व्हियसली डबल पैसा वसूल होतो. खूप भारी वाटतं बघायला. आणि आम्ही गेलो होतो तेव्हा ऑटम पण होता. हं. त्यामुळे असे एकदम खतरनाक व्ह्यूज मिळाले आम्हाला. आजूबाजूला असे ऑटम लीव्हज सगळे लाल, पिवळे, मरून, केशरी असे लीव्हज. खाली लेक, तिथं स्वान आणि मागे ओह! फुजी असा वगैरे व्ह्यू एकदम आम्हाला. ड्रीमी लोकेशन ते. यस, एकदम म्हणजे ज्यासाठी गेलो होतो ते एकदम 100% मिशन ते पैसा सक्सेसफुल. वसूल. यस, तसं झालं आम्हाला माउंट फुजीला. मग तिकडे शॉपिंगसाठी कोणते स्पेसिफिक सेंटर आहेत का असे, की ते स्वस्त आपल्याला भेटेल काही? हां, आता टोकियोमध्ये शिबुया आणि शिंजुकू हे मेन 2 एरिया आहेत. हं. तिथे तुम्हाला भरपूर शॉपिंगचे हे मिळतील पर्याय. स्ट्रीट शॉपिंग म्हणा, लक्झरी शॉपिंग, ब्रँड शॉपिंग हे सगळं मिळेल. तिथे एक स्टेशनरीची बिल्डिंग आहे, जी 13 मजली स्टेशनरीची बिल्डिंग आहे फक्त. म्हणजे 13 मजली फक्त स्टेशनरीसाठी? फक्त स्टेशनरीसाठी 13. ती खूप फेमस आहे. आणि अजून एक जॅपनीज यांचा फेमस किंवा त्यांचा फेव्हरेट डॉन क्योटे म्हणून आहे जागा. डॉन क्योटे. हां, आपल्या इथल्या जे आत्ताची जी जेन-झी सगळी हां. जनरेशन आहे त्यांना डॉन्की जरी म्हटलं किंवा डॉन क्योटे म्हणजे काय लगेच समजेल की मी कशाबद्दल बोलतोय. सो ते एक फेमस आहे. बट शॉपिंगवरून एक मी तुम्हाला सांगतो, आम्ही नारासारख्या एका गावात जिथं हं. डिअर वगैरे दिसतात, तुम्ही मध्ये पहिले ऐकलं असेल. हां. तर त्या गावात एक शॉप दिसलं मला. शॉप म्हणजे काय होतं, एक बेंच होता. त्या बेंचवर त्यांनी कोण नव्हतं शॉपवर. अच्छा. ॲब्सोल्यूट कोण नाही. फक्त सामान ठेवलेलं? फक्त सामान ठेवलं होतं. त्याच्यावर असं लिहिलं होतं, एक फॉर एक्झाम्पल घेऊ आपण, की किचन, मॅग्नेट आणि अजून काय सोव्हिनियर्स हं. ठेवले असतील. आणि तिथं वरती लिहिलं होतं, की एक किचनचे ₹5, 3 घेतल्या तर 15 किंवा 20 असं काहीतरी होतं. सो लोकं इमानदारीत एक किचन घ्यायची, ₹5, ₹15 टाकायचे आणि जायचं. ही तिथली विश्वास आहे, की ही तिथली माणुसकी आहे लोकांची. म्हणजे विश्वासावर चालतं. हेच जर आपण भारतात जर केलं असतं, तुम्ही तुम्ही मला सांगा, म्हणजे हे खरं लज्जास्पद आहे. पण सामान आपल्याकडे गायब होऊन जाईल. पैसे कोण टाकले असेल ते पैसे पण गायब होऊन पैसे जातील. गायब होऊन जाते. म्हणजे तिथं लिटरली पैशानी भरलेली बरणी होती. अशीच त्याला ठेवलेली. हात लावत नव्हतं. म्हणजे तिथं कसं आहे, की दिवसभर जो सेल हं. होईल, तो रात्री येऊन तो ओनर घेऊन जात असेल हो. आणि दुकान बंद. पुढच्या दिवशी परत सकाळी दुकान चालू. सो असे खूप असंख्य अनुभव येतात. आणि मग असं वाटतं, की नाही यार, आपल्या भारतात पण असं असायला पाहिजे. आपल्या भारताचं पण नाव झालं पाहिजे. आता आपण हे आत्ता इथं इंडियात बसून बोलतोय. हेच जर आपल्या इथं असलं तर एखाद्या जापनीज पॉडकास्टमध्ये पण लोकं म्हणतच असायला पाहिजेत ना, की "अरे नाही, मी हो. इंडियाला गेलो होतो. इंडियातलं मला हे खूप आवडलं. तिथलं आर्किटेक्चर म्हणा किंवा हे म्हणा." आपल्या इथं भयंकर टुरिझम करू शकतात, पण लोकांना करायचं नाहीये. हं. आपल्या इथं महाराजांचे किल्ले आहेत, एवढे आहेत. तुम्ही त्यांना जपा ना. लोकं काय करतात, जाऊन दारू पिऊन येतात, मजा-मस्ती करून येतात. हे असं केलं तर कसं हं. टुरिझम वाढेल? हे पहिले थांबायला पाहिजे. आपल्या इथं म्हणजे मी जे आत्ता पहिले म्हटलो, की जपान फिरायला 2 महिने पण पुरणार नाही. मी त्याच्या उलट म्हणतो, भारत फिरायला 10 वर्ष कमी पडतील एवढी बरोबर. आपल्या भारतात आणि महाराष्ट्रात एवढ्या जागा आहेत. शेवटी वेगवेगळ्या भागात फिरणं, त्यांचं कल्चर अनुभवणं आणि तिथल्या चांगल्या गोष्टी घेऊन येऊन आपल्यात आत्मसात करणं, हेच एक ट्रॅव्हल म्हणता येईल, की येस. ट्रॅव्हल म्हणजे फक्त असं नाही की फिरायला गेलो आपण. एक जस्ट थोडंसं फ्रेंडली सजेशन म्हणा, की तुम्ही जाताय ना, त्या जागेचा थोडासा एक अभ्यास करून हं. जावा. म्हणजे अभ्यास म्हणजे, की बाबा ही गोष्ट तिथं का आहे? कशासाठी आहे? तेवढं एक जस्ट केलं, की म्हणजे एक थोडंसं क्युरिओसिटी वाढते, की नाही बाबा मी या अशा जागेवर आलोय, तिथं या काळी हे घडलं होतं. असं स्वतःलाच एक भारी हं. वाटतं. असं म्हणजे हा माझा अप्रोच आहे. ऑब्व्हियसली सगळ्यांचा अप्रोच वेगळा असणार आहे, की नाही मला फक्त जायचंय, आराम करायचा ओके, काही प्रॉब्लेम नाही. जस्ट एक सजेशन, की तुम्ही या पद्धतीने एकदा ट्रॅव्हल करून हं. बघा, अजून मजा येईल तुम्हाला. तर पिना थँक यू, तू आज फ्युचर म्हणजे पॉडकास्टवर आलात. तुम्ही भारतीयांनी जपानला का जायला हं. पाहिजे, यासाठी तुम्ही हे पॉडकास्ट बघा. तुम्हाला नक्की त्याची उत्तरं ह्याच्यात मिळतील आणि तुम्ही जर जपानला जाऊन आलात, तर ॲज अ माणूस म्हणून तुम्ही नक्की चेंज होऊन परत भारतात याल, ही माझी गॅरंटी आहे. येस, थँक यू. येस, थँक यू.